नमस्कार. स्वागत आहे आजच्या या वेबिनार मध्ये, ट्रेनिंग सेशन्स मध्ये आपण आपल्या सर्वांचं. यामध्ये प्रॉपर आपण डिटेल मध्ये माहिती घेणार आहोत. बिझनेस सुरू कसा करायचा आहे. सुरू करण्यासाठी आपल्याला एका स्ट्रॉंग आयडियाची आवश्यकता असते. मग ही आयडिया आपल्याला कशा प्रकारे जनरेट करायची आहे, त्यासाठी काय काय स्ट्रॅटेजी आहेत, मग त्यासाठी काय काय स्ट्रॅटेजी आहेत हे हे आपल्याला बघायचं आहे. ज्यांच्याकडे ऑलरेडी आयडिया आहे स्टार्टअपसाठी किंवा आपल्या बिझनेससाठी, ज्या काही आयडिया असतील तर त्या प्रॉपर आहेत की नाही, मार्केटला त्या आयडियाची गरज आहे की नाही, त्यावर चांगला बिझनेस होऊ शकतो का नाही, तो बिझनेस मोठ्या लेवलवर स्केल होऊ शकतो का नाही, तो बिझनेस फंडिंगसाठी योग्य आहे की नाही, हेही आपण आपल्या स्टार्टअप आयडिया व्हॅलिडेशन या सेशन मध्ये शिकणार आहोत, प्रॅक्टिकली ट्राय करणार आहोत. मी वैजनाथ गाडेकर, फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ ई टॅक्सवाला बिझनेस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड. तर स्टार्टअप आयडिया कशा प्रकारे जनरेट करतात किंवा कशा प्रकारे स्टार्टअप आयडिया आपण फाइंड आउट करू शकतो, यासाठी खूप सारे वेगवेगळे पर्याय आहेत. तुम्हाला फक्त रिसर्च करायचा आहे आणि बघायचं आहे की मला मला स्वतःला अगोदर सुरुवात आपल्यापासून करायची आहे. मला स्वतःला असा काही गैरसोय होत आहे का, एखादा प्रोडक्ट एखादा सर्व्हिस आवडत नाही किंवा एकदम मार्केटमध्ये ज्या सर्व्हिस आहे, ज्या जे प्रोडक्ट आहे एकदम फ्रस्ट्रेट होतोय, आपल्याला काही त्रास होतो आहे. कारण जे मोठाले स्टार्टअप जे आलेले आहेत मार्केटमध्ये, ते स्वतःच्या प्रॉब्लेम्स मधूनच आलेले आहेत. एखाद्याला स्वतःला असा असा समस्या होती म्हणून त्यांनी त्यावर उपाय जो काढला त्याचाच पुढे बिझनेस झालेला आहे. मग हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. त्यानंतर आपली जी जी काही स्किल आहे, आपलं ज्या सेक्टरमध्ये पॅशन आहे, आपल्याला ज्या सेक्टरमध्ये आवड आहे, जे काम आपल्याला परफेक्टली येत आहे, त्या सेक्टरमध्ये सध्या काय प्रॉब्लेम्स आहेत तेही तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत. आणि त्यावर आधारित आपल्याकडे आपण काय असं सोल्युशन मार्केटला देऊ शकतो ते आपल्याला बघायचं आहे. म्हणजे पॅशनवर आधारित सुद्धा आपण एक चांगली स्टार्टअप आयडिया शोधू शकतो. आपण हे प्रॅक्टिकली इथे बघणारच आहोत. त्यानंतर एक्सप्लोर ट्रेंड, म्हणजे सध्या ग्लोबली आणि डोमेस्टिक मार्केटमध्ये काय काय बदल होत आहे, काय काय ट्रेंडिंग मध्ये आहे, हे तुम्हाला बघायचं आहे. थोडं रिसर्च करायचं आहे. जी गोष्ट ट्रेंडिंग मध्ये आहे, पण ट्रेंड हा शॉर्ट टर्म नसावा, लॉंग टर्म असायला पाहिजे. जी गोष्ट लॉंग टर्म ट्रेंडिंग मध्ये राहू शकते त्या गोष्टीवर आधारित, आणि त्या गोष्टीवर त्या ट्रेंडिंग मध्ये सध्या काय प्रॉब्लेम आहे, काय समस्या आहे हे बघायचं आहे. आणि त्यावर आधारित आपल्याला आपलं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस मार्केटमध्ये लॉन्च करायचं आहे. म्हणजे एक आयडिया फायनल करायची आहे. आता ही जेव्हा आपण प्रॅक्टिकल सेशन मध्ये तुमच्याकडून एक 4 ते 5 आयडिया अशा फायनल करून घेतो, जनरेट करून घेतो, आणि त्या आयडियापैकी त्या प्रॅक्टिकली टेस्ट करतो. मोठ्या लेवलवर इन्व्हेस्टमेंट न करता अगोदर ते आयडिया व्हॅलिडेट करतो आणि मगच त्याचं पुढे बिझनेस प्लॅनिंग, बिझनेस मॉडेलिंग बनवलं जातं. त्यानंतर तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला, तुम्ही तुमच्या रिलेटिव्हला, तुमच्या ऑफिसमेट्सलाही डिस्कस करू शकता की तुम्हाला तुमच्या डेली लाईफमध्ये असं काही त्रास हो, असं काही समस्या येत आहे का, आणि ज्यावर आपण आपल्याकडे ते प्रॉपर सोल्युशन आहे. जेव्हा आपण मार्केटमध्ये बघतो इथे इथे असा अशा प्रकारचा गॅप आहे, कस्टमर या या गोष्टीला म्हणजे ती गोष्ट आवडत नाही किंवा निगेटिव्ह फीडबॅक आहे, तर तोच आपल्यासाठी एक बिझनेसचा पॉइंट असू शकतो. फक्त आपलं त्यावर जे सोल्युशन आहे ते एकदम स्ट्रॉंग असायला पाहिजे. त्यानंतर मार्केटमध्ये रिसर्च करायचा आहे की सध्या जे प्रोडक्ट सर्व्हिस मार्केटमध्ये आहेत ते कोणती कंपनी प्रोव्हाइड करत आहे, कोण प्रोव्हाइड करत आहे, त्यांच्याकडे ते कुठे कमी पडत आहेत. म्हणजे तो मार्केटचा गॅप तुम्हाला कॅप्चर करता आला पाहिजे. ते जिथे कुठे कमी पडत आहेत तिथे आपल्याला आपली आयडिया आयडिया लॉन्च करायची आहे. आयडिया आपली फाइंड आउट होईल आणि त्यावर जे सोल्युशन आपण मार्केटला देणार आहोत, तर साहजिकच ते सोल्युशन एक्झिस्टिंग प्रोडक्ट पेक्षा कुठे ना कुठेतरी पुढे असायला पाहिजे. म्हणजे जनरल आपला जो टार्गेट कस्टमर आहे त्यांनी म्हटलं पाहिजे की जे सध्या हे प्रोडक्ट होतं हे त्यापेक्षा पुढे आहे आणि आम्ही यासाठी पे करण्यासाठी रेडी आहोत. मग आपण ही जी कोणती आयडिया फायनल करणार आहे ती लॉंग टर्म टार्गेट ठेवून असायला पाहिजे, ना की शॉर्ट टर्म. असे कित्येक ट्रेंड येतात, शॉर्ट टर्म येतात, तर त्यावर आपल्याला बिझनेस आयडिया बिलकुल नाही सुरू करायची, लॉंग टर्मच असायला पाहिजे. हे सर्व आपण प्रॅक्टिकली टेस्ट करतो, बघतो, ट्राय करतो आणि मगच डिसिजन घेतो की ही आयडिया आपल्याला पुढे कंटिन्यू करायची आहे की नाही करायची. तर या अशा प्रकारे एक काही ऑप्शन सांगितलेत मी आपल्याला. यामधून, या पर्यायामधून तुम्हाला स्वतःला आता काही आयडिया सुचत आहे का, किंवा मला जस्ट एक सजेशन पाहिजे तुमच्याकडून की तुम्हाला असं स्वतःला काही त्रास होत आहे का, काही गैरसोय होत आहे, मला एखादं प्रोडक्ट आवडत नाही, ते असं अशा प्रकारे असायला पाहिजे होतं,
किंवा ही जी सर्व्हिस आहे ती अशा प्रकारे असायला पाहिजे होते, किंवा माझ्याकडे एखादं स्किल आहे, किंवा माझ्या नेटवर्कमध्ये जे लोक आहेत त्यांना अशा प्रकारे समस्याचा ते सामना करत आहेत, किंवा मार्केटमध्ये जे एक्झिस्टिंग प्रोडक्ट सर्व्हिस आहे ते इथे इथे कमी पडत आहेत. या अशा समस्या तुम्ही इथे कमेंट करू शकता, किंवा तुमच्याकडे त्याच्यावर जर सोल्युशन असेल तर तेही कमेंट करू शकता. म्हणजे आपण एक दोन आयडियाला फायनल करून त्याला प्रॉपर पुढे व्हॅलिडेट करू याच सेशनमध्ये, आणि पुढे त्याचं बिझनेस मॉडेलिंग बनवू, बिझनेस प्लॅनिंग करू, त्यासाठी फंडिंग कशा प्रकारे मिळवता येईल, आणि तो त्याच्यासाठी मार्केटिंग स्ट्रॅटेजी कशा प्रकारे बनवता येईल, पूर्ण आपण बिझनेस ग्रोथ पर्यंत त्याच बिझनेसला कंटिन्यू करू. तर तुम्हाला इथे सजेशन मला द्यायचं आहे. तुम्ही कमेंट करू शकता. मला जस्ट मार्केटमधल्या समस्या जरी सांगितल्या, बघा एक लक्षात घ्या, आज मार्केटमध्ये जे कोणते बिझनेस उभा आहे ते फक्त प्रॉब्लेम्स आणि सोल्युशन याच आधारावर बिझनेस आहे. कोणताच बिझनेस असा उभा नाही की तिथे प्रॉब्लेम नाही आणि तो बिझनेस आहे. म्हणजे समस्याच नसेल तर त्यावर सोल्युशन असलेलं प्रोडक्ट सर्व्हिस मार्केटमध्ये येऊच शकत नाही. प्रॉब्लेम आहे ती समस्या मार्केटला होती, म्हणजे रिक्वायरमेंट होती, डिमांड होती, गरज होती, नीड होती, म्हणून ते प्रोडक्ट सर्व्हिस मार्केटमध्ये लॉन्च करणं आवश्यक होतं. म्हणून आपल्याला ही स्टार्टअप आयडिया फायनल करायची असेल तर ही असा समस्या शोधता आली पाहिजे. ही आपल्या एकदम डेली लाईफमध्ये आपण ही ह्या आपल्याला समस्या वेगवेगळ्या दिसतात. तुम्हाला काय समस्या दिसत आहेत हे तुम्ही इथे सजेस्ट करा, इथे कमेंट करा. त्यावर आधारित आपण पुढे प्लॅनिंग करू, आणि पूर्ण सेशन तुम्ही जे काही आपल्याला इथे कमेंट करणार आहात पूर्ण सेशन त्या समस्यावर आपण बिझनेस प्लॅनिंग करून बिझनेस कशा प्रकारे उभा करू शकतो तेही आपण बघणार आहोत. तर कमेंट करा, मी चेक करत आहे. याचं आपल्याला जर उदाहरण द्यायचं झालं, जे आज मार्केटमध्ये स्टार्टअप आहे बघा, रेड बस. मी माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं उदाहरण दिलेलं आहे की रेड बस हे ऑनलाईन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म हा कसा कसा आयडिया आली त्यांच्या माइंडमध्ये. तर ते तिथे बेंगलोरमध्ये एका कंपनीमध्ये सर्व्हिसला होते, आणि त्यांना दिवाळीला फणींद्र समातेचे जे डायरेक्टर आहेत, जे प्रमोटर आहेत, त्यांना दिवाळीला त्यांच्या गावाकडे जायचं होतं. बससाठी ते तिकीट बुकिंगसाठी निघाले होते. वाटेत खूप ट्रॅफिक होती. त्या ट्रॅफिकमुळे त्यांना तिकीट काउंटर पर्यंत वेळेवर पोहोचता आलं नाही, आणि ते त्यांना तिकीट मिळालं नाही. ते तसे घरी आले, वापस आले, आणि विचार करता करता की हा जो प्रॉब्लेम आहे, जो मला प्रॉब्लेम आलाय, म्हणजे कित्येक लोकांना असा प्रॉब्लेम फेस होत असेल की त्यांना पाहिजे तेव्हा बसचं तिकीट मिळत नसेल. मग त्यांच्या माइंडमध्ये तिथे आयडिया ती जनरेट झाली की आपण ऑनलाईन तिकीट, म्हणजे बसल्या बसल्या तिकीट बुकिंग ऑनलाईन करू शकतो. ही आयडिया आली, आणि आज बघा ती कंपनी कुठे आहे, कोणत्या लेवलवर आहे. म्हणजे एका छोट्या छोट्या आयडिया मधून सुद्धा मोठा मोठा बिझनेस होऊ शकतो. ही झाली स्वतःच्या प्रॉब्लेम्सवर फाइंड आउट केलेली आपण आयडिया. त्यानंतर स्वतःच्या स्किल्सवर. आज आपण जे फेसबुक बघत आहे, मार्क झुकेरबर्ग, त्यांची जी स्किल होती, आवड होती, ती कोडिंग करणं होती. मग त्यांनी त्या कोडिंगवर आधारितच त्यांना काही फेसबुकच करायचं होतं असं काही नाही. त्या कोडिंगवर आधारित करता करता त्यांना ते सुचलं की चला आपण हे असा असा प्लॅटफॉर्म तयार करू शकतो, लोकांचा कम्युनिकेशनचा जो गॅप आहे तो आपण भरून काढण्यासाठी मी कोडिंग करू शकतो. मग त्यांनी कोडिंग केलं, पुढे बिझनेस मध्ये कन्वर्ट झालं, आणि आज आपण बघत आहात फेसबुक कुठे आहे. तर प्रत्येक बिझनेस आयडिया ही अशाच प्रकारे जन्म घेत असते, ना की कोणाची कॉपी करून. कॉपी केलेला बिझनेस जास्त दिवस टिकत नसतो. हा, तुम्ही कॉपी करू शकता. कित्येक बिझनेस असे आहेत, कित्येक स्टार्टअप असे आहेत की ते ऍज इट इज कॉपी आहेत. जसं आपल्याला माहित असेल, ओला, आपल्या इंडियामध्ये ओला ही चांगलं मोठं स्टार्टअप आहे. हे कोणाचं कॉपी आहे? उबेर कंपनीचं कॉपी आहे, जे फॉरेन कंपनी आहे. म्हणजे कॉपी करू शकता, पण ऍज इट इज सेम बिझनेस मॉडेल नसायला पाहिजे, सेम बिझनेस प्लॅनिंग नसायला पाहिजे. वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीना तुम्ही गेलं पाहिजे. तर पुढे आपण बघणार आहोत की स्टार्टअप आयडिया व्हॅलिडेशन कशा प्रकारे केले जाते. व्हॅलिडेशन करण्यासाठी, व्हॅलिडेशन म्हणजे तुमच्याकडे जी काही आयडिया आहे, आता सध्या अर्ध्या लोकांकडे तुमच्याकडे ऑलरेडी बिझनेस आयडिया होती. ज्यांच्याकडे नव्हती त्यांना एक दिशा क्लिअर झालेली आहे की आपल्याला आयडिया कशा प्रकारे शोधायची आहे. आणि आयडिया ही एकदम नवीनच असायला पाहिजे, इनोव्हेटिव्हच असाल. स्टार्टअप म्हणलं तर आपल्या माइंडमध्ये खूप सारं असं मोठ्या मोठ्या लेवलवर येऊन जातं. स्टार्टअप मध्ये म्हणजे सिंपल आपल्या मराठी भाषेमध्ये छोटा मोठा रोजगार सुरू करणं म्हणजे स्टार्टअप आहे. त्याला हे आधुनिक एकदम युनिक असं नाव दिलंय, बस एवढंच आहे. छोटा का होईना उद्योग सुरू करणं म्हणजे स्टार्टअप सुरू करणं.
मग तो मोठ्या लेवलवर कशा कशा प्रकारे न्यायचा आहे, तर त्यासाठी योग्य प्लॅनिंगच लागते. मग ही आयडिया, अशा 4 ते 5 आयडिया आपल्याकडे जेव्हा फायनल होतील, त्यानंतर आपण त्या आयडिया योग्य आहे की नाही, त्यावर बिझनेस मोठ्या लेवलवर करणं योग्य आहे की नाही ते बघायचंय. मग अशा 4 ते 5 आयडिया फायनल करून तुम्हाला मार्केटमध्ये रिसर्च करायचा आहे. मग आपण जे काही फायनल करणार आहोत, तर त्या प्रोडक्टला डिमांड आहे की नाही, त्या सर्व्हिसला मार्केटमध्ये डिमांड आहे की नाही, गरज आहे की नाही, त्या सर्व्हिसचा, त्या प्रोडक्टचा सध्या टार्गेट आपला जो कस्टमर आहे, म्हणजे जो ती सर्व्हिस प्रोडक्ट घेणार आहे, तो कोण आहे, कुठे असतो, त्यांची पेइंग कॅपॅसिटी किती असते, सध्या आपले कॉम्पिटिटर कोण आहे, ती सर्व्हिस, तो प्रोडक्ट त्यांच्यापर्यंत सप्लाय करणारे सध्या कोण कॉम्पिटिटर आहे, त्यांची काय स्ट्रॅटेजी आहे, त्यांची प्राइसिंग काय आहे, काय प्रोडक्ट क्वालिटी आहे, हे सर्व आपल्याला यामध्ये मार्केट रिसर्च मध्ये करायचं आहे. आता सगळ्या गोष्टी इथे या प्रॅक्टिकली आपल्याला नाही करता येणार काही टाइम लिमिटेशनमुळे, पण आपण या जे 1 वर्षाचं ट्रेनिंग सेशन आहे, तर त्यामध्ये या सर्व गोष्टी तुमच्याकडून प्रॅक्टिकली करून घेतो. ऑनलाईन असं अशा प्रकारेच वेबिनार म्हणा, मीटिंग म्हणा, ही अशी डेली मीटिंग होते. आता वेगवेगळ्या लोकांचे इथे बिझनेस राहणार, वेगवेगळे स्टार्टअप्स राहणार. मग अशा वेळेस आपल्याला इंडिव्हिज्युअली त्यांना तुम्हाला कन्सल्टिंग करावं लागतं की तुमचं जे प्रोडक्ट आहे, सर्व्हिस आहे, अशा अशा सेक्टरमध्ये आहे, तुमचे कॉम्पिटिटर हे आहेत, मग आपल्याला या स्ट्रॅटेजीनुसार पुढे गेलं पाहिजे. हे प्रॉपर आपल्याला मेंटरशिप सेशन मिळतं. त्यानंतर आपल्याला टार्गेट कस्टमर जो आहे, तर त्याचं आयडेंटिफिकेशन करणं आहे आणि त्यांच्याकडून फीडबॅक घेणं आहे. फीडबॅक घेण्यासाठी आपण ऑनलाईन आणि म्हणजे डिजिटली आणि फिजिकली दोन्ही प्रकारे घेऊ शकतो. मग यामध्ये सर्वे आपण घेणं आहे, हे काही इंटरव्ह्यूज घेणं आहे, त्यांचे काय सध्या पेन पॉइंट्स आहे, म्हणजे त्यांचे नीड काय आहे, त्यांच्या एक्झॅक्टली समस्या काय आहेत, हे आपल्याला माहिती करून घ्यायचे आहे. बघा, अजूनही आपण डायरेक्ट प्रोडक्ट, आपलं सर्व्हिस, आपलं स्टार्टअप मार्केटमध्ये आणलेलं नाही. आपण फक्त रिसर्च करत आहोत, माहिती कलेक्ट करत आहोत. जे मोठे स्टार्टअप होते ते अशाच पद्धतीने जातात, ना की डायरेक्ट आयडिया आली आणि मार्केटमध्ये हेवी इन्व्हेस्टमेंट केली, नाही, बिलकुल नाही. त्यानंतर तुमची जी आयडिया आहे, तुम्ही जे या 4 ते 5 आयडिया फायनल केले आहे, ते तुम्हाला एक्सपर्ट सोबत शेअर करायचे आहेत. मग ते काही जे आपल्या सेक्टरमध्ये आहेत, त्या सेक्टरमधले जे एक्सपर्ट आहेत त्यांना शेअर करायचे आहेत, त्यांचे विचार आपल्याला फीडबॅक घ्यायचा आहे. स्टार्टअप मेंटर, त्यांच्याकडून आपल्याला फीडबॅक घ्यायचा आहे. सीए, सीएस यांच्याकडूनही फीडबॅक घ्यायचा आहे. मेंटरशिपचं काम पूर्णतः आम्ही आम्ही मी माझी टीम हे पूर्णपणे करते. मग ही आयडिया प्रॉपर आहे की नाही हे आपण व्हॅलिडेट करणार. मग जेव्हा एक्सपर्ट्स कडून यस येतं, पॉझिटिव्ह साईन्स मिळतात आपल्याला, मग आपला MVP, मिनिमम व्हायबल प्रोडक्ट, आपण मार्केटमध्ये आणायचं आहे. मोठ्या लेवलवर न आणता एकदम छोट्या लेवलवर. मग छोट्या लेवलवर आपण जे प्रोडक्ट, सर्व्हिस मार्केटमध्ये जे त्या प्रोडक्टमध्ये जे काही आवश्यक घटक आहेत ते ऍड करून एक फक्त फीडबॅक घेण्यासाठी ते प्रोडक्ट मार्केटमध्ये आणणार आहोत. मग त्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. आपण जस्ट एक मेथड जर बघायची झाली तर फेसबुकवर असं कॅम्पेनही रन करू शकतो की आमच्याकडे असं प्रोडक्ट आहे, असं सर्व्हिस आहे, त्याचे असे असे बेनिफिट्स आहे, त्याचे फीचर्स असे आहे, मार्केटमध्ये आमचं युनिक सेलिंग पॉइंट असा आहे. या सर्व गोष्टी आपल्याला फेसबुक कॅम्पेन मध्ये, पेड कॅम्पेन बोलतोय मी, रन करायचं आहे, बघायचं आहे. आपल्या टार्गेट कस्टमर्सला ते कॅम्पेन शो करायचं आहे. हे कसं करायचं हे आपण हे बघणारच आहोत. मग हे केल्यानंतर, पेड कॅम्पेन रन केल्यानंतर मिनिमम 1 लाख लोकांना आपण ती आपलं पेड कॅम्पेन, आपली जी जाहिरात आहे ती आपल्याला दाखवायची. पण कोणाला नाही न दाखवता फक्त आपला त्या प्रोडक्टचा टार्गेट कस्टमर कोण आहे त्यांनाच आपली ही जाहिरात दाखवायची आहे. मग ही त्यांच्याकडून जेव्हा 1 लाख लोकांकडून आपल्याला जो रिस्पॉन्स येईल, मग त्यामधून काही लोक इच्छा दाखवतील की मला हे तुमच्या प्रोडक्टमध्ये, सर्व्हिसमध्ये इंटरेस्ट आहे. काही लोक आपल्याला ऑर्डर्स देतील, प्री ऑर्डर्स देतील. काही लोक ते प्रोडक्ट डायरेक्ट ऑर्डर सुद्धा मिळू शकतात, प्री ऑर्डर्स मिळू शकतात, तशा ऑर्डर्सही मिळू शकतात. काही लोक तिथं सजेशनही देऊ शकतील. मग या 1 लाख लोकांमधून जे काही आपल्याला, या 5ही आयडिया बद्दल बोलतोय मी. मग जो काही, आणि हे 1 लाख लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी खूप काही खर्च येतो असं नाहीये. 500 ते 1000 रुपयात आपण हे पेड कॅम्पेन रन करू शकतो. मग हा जो डेटा आपल्याकडे येणार आहे, या डेटाचा यूज करून आपण हे सर्व रिसर्च करणार आहोत आणि मग ठरवणार आहोत की या 5 सर्व्हिस मधून कोणती सर्व्हिस अशी आहे की आपली ती एकदम पुढे चांगली होऊ शकते, प्रॉफिटेबल आहे, स्केल होऊ शकतो आणि मार्केटला त्याची गरज आहे, डिमांड आहे. असं आयडिया व्हॅलिडेशन झाल्यानंतर, मग आपल्याला पुढचा टप्पा आहे की बिझनेस मॉडेल बनवणं.
कित्येक बिझनेसचं जे छोटे मोठे बिझनेस असतात की काही बिझनेस मॉडेल नसतं, जस्ट एक सुरू आहे म्हणून सुरू आहे. बिझनेस मॉडेल म्हणजे आपलं काय असं युनिक, म्हणजे सिंपल बिझनेस मॉडेल म्हणजे आपण कशा प्रकारे रेव्हेन्यू आपल्या बिझनेसमध्ये आणणार आहे, म्हणजे इन्कम कशा प्रकारे कमवणार आहे, सेल्स कशा प्रकारे करणार आहे, आणि आपलं पूर्ण ऑपरेशन, बिझनेसचं ऑपरेशन कशा प्रकारे रन करणार आहे, हा पूर्ण प्लॅन करणं, याची प्लॅनिंग करणं म्हणजे म्हणजेच बिझनेस मॉडेल बनवणं. मग यामध्ये आपल्या काही व्हॅल्यू प्रपोजिशन्स आपण अगोदर फायनल करणं आवश्यक आहे, की आपला असा काय असा युनिक सेलिंग पॉइंट आहे. म्हणजे बघा, असे कित्येक सध्या प्रोडक्ट आहे, एक सेक्टर आहे, त्याच सेक्टरमध्ये 10 कंपन्या ऍक्टिव्ह आहेत. 10 कंपन्या वेगवेगळ्या, म्हणजे एकमेकांना कॉम्पिटिशन मध्ये त्या स्वतःचं प्रोडक्ट मार्केटमध्ये विकतात. मग असं तुमचं काय युनिक पॉइंट आहे, तुमचा काय युएसपी आहे, त्या युएसपी ला बघूनच लोक प्रोडक्ट म्हणजे ऑर्डर आपल्याला मिळणार. मग असा युएसपी कशा प्रकारे बनवायचा आहे, त्यासाठी जी काही काय तयारी करावी लागते, काय जरी युएसपी नसेल तर तो कसा तयार करतात, ही आपल्याला जो 1 वर्षाचा ट्रेनिंग प्रोग्राम आहे त्याच्यामध्येही आपण प्रॅक्टिकली शिकतो, करून घेतो, आणि मगच मार्केटमध्ये उतरतो. त्यानंतर आपल्याला रेव्हेन्यू स्ट्रीम्स बनवायचे आहेत, म्हणजे आपला जो इन्कम होणार आहे तो कशा पद्धतीने होणार आहे. मग प्रोडक्ट सेल्स, जे प्रोडक्ट आहे, सर्व्हिस आहे, त्याला डायरेक्ट सेल्स करून होईल, किंवा सबस्क्रिप्शन बेसिसवर आपलं स्टार्टअप असू शकतं. म्हणजे जसं नेटफ्लिक्स आहे, हे मंथली सबस्क्रिप्शन बेसिसवर त्यांचं रेव्हेन्यू मॉडेल आहे. किंवा कित्येक असे बिझनेस आहे की त्यांचं लायसन्सिंग, जनरली हे सॉफ्टवेअर सेक्टरमध्ये चालतं, लायसन्स प्रोव्हाइड करून, आपल्या जे सॉफ्टवेअर आहे त्याचं लायसन्स प्रोव्हाइड करून त्याच्या बदल्यात पैसा घेऊन तो बिझनेस रन होतो. त्यानंतर आपल्याला कॉस्टिंग पूर्ण रेडी करायची आहे, की आपला बिझनेस मार्केटमध्ये आपलं प्रोडक्ट सर्व्हिस येईपर्यंत आपल्याला किती कॉस्ट, म्हणजे खर्च किती येतोय, आणि जो काही खर्च येतो त्यावर आपलं प्रॉफिट मार्जिन ऍड करून आपल्याला ती सेलिंग प्राइस आपल्या प्रोडक्टची सर्व्हिसची डिसाईड करायची आहे. मग यामध्ये वेगवेगळे खर्च, जे कोणत्या प्रोडक्टला रॉ मटेरियल पासून ते मार्केटमध्ये प्रोडक्ट येईपर्यंत सर्व खर्च ऍड होतात. जेव्हा मार्केटमध्ये प्रोडक्ट आणायचे तर डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आपल्याला कशा प्रकारे बनवायचे याची सुद्धा बिझनेस मॉडेलमध्ये प्लॅनिंग केले जाते, आपण ते करून घेतो. मग तुमचं प्रोडक्ट तुमच्या ग्राहकापर्यंत, म्हणजे एंड ग्राहकापर्यंत, किंवा तुमचं B2C पर्यंत असेल तर ग्राहकापर्यंत, B2B बिझनेस असेल तर तुमचा B2 पुढचा कोणता बिझनेस आहे त्यांच्यापर्यंत कसा पोहोचणार आहे, डिस्ट्रीब्युशन कशा प्रकारे करणार आहे. मग हे डायरेक्ट सेल असू शकतो, ऑनलाईन डिजिटल सेल असू शकतो, किंवा तुमचे काही फ्रँचायझी डिस्ट्रीब्युटर्स, काही पार्टनर्स असू शकतात त्यांच्या मार्फत आहे, किंवा या सर्वांचं काही कॉम्बिनेशन सुद्धा करून आपण आपलं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क स्ट्रॉंग करणं आवश्यक असतं. यानंतर मग बिझनेस प्लॅनिंग आपल्याला करायची आहे. बिझनेस प्लॅनिंग मध्ये की पुढच्या काही वर्षाचा, 1 वर्षाचा, 5 वर्षाचा तुम्हाला प्रॉपर रोड मॅप तयार करायचा आहे, की आपल्या कंपनीचे जे काही मिशन आहे, जे काही ध्येय आहे, जे धोरणं आहे, जे टार्गेट्स आहेत, ते आपण कशा प्रकारे अचीव्ह करणार आहोत, त्यासाठी काय काय स्टेप्स आपल्याला घ्यायच्या आहेत, हे सर्व अगोदरच प्लॅनिंग करायचं आहे. मग हे कसं करतात, आणि हा हा जो प्लॅनिंग आहे आपल्या माइंडमध्ये एकदम क्लिअर कट असायला पाहिजे, आणि सोबतच लिखित स्वरूपातही असायला पाहिजे. लिखित स्वरूपात यामुळे पाहिजे की आपल्याला जे स्टार्टअप फंडिंग घ्यायचं आहे, मग ते एंजल इन्व्हेस्टमेंट असो किंवा व्हेंचर कॅपिटलिस्ट असो, त्यांच्यापर्यंत आपल्याला आपला हा बिझनेस प्लॅन स्पीच करावा लागतो. मग यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी बघितल्या जातात, तर आपल्या कंपनीचं काय मिशन आहे, विजन काय आहे, प्रोडक्ट काय आहे, सर्व्हिस काय आहे, लिगल स्ट्रक्चर काय आहे, म्हणजे प्रोप्रायटरशिप आहे का, पार्टनरशिप आहे, प्रायव्हेट लिमिटेड आहे, पब्लिक लिमिटेड आहे. त्यानंतर आपले की मॅनेजरियल पर्सन कोण आहे, म्हणजे मॅनेजमेंटमध्ये आपलं कोण, वेगवेगळे डिपार्टमेंट कोण हँडल करत आहे. त्यानंतर आपण सर्व्हिस कोणते कोणते मार्केटला देणार आहोत, कोणते प्रोडक्ट देणार आहोत, त्याचे काय युएसपी आहे, त्याचा काय बेनिफिट्स आहे, फीचर काय आहे, मार्केटमध्ये ऑलरेडी एक्झिस्टिंग प्रोडक्ट पेक्षा तुमचं प्रोडक्ट कसं वेगळं आहे, हे आपल्याला करावं लागतं. डायरेक्ट प्रोडक्ट आणून कस्टमर डायरेक्ट आपल्याला ऑर्डर देतील असं बिलकुल नाही, आपल्याला काही ना काहीतरी युएसपी आपला बनवावाच लागतो. त्यानंतर आपलं प्रोडक्ट मार्केटमध्ये आणलं म्हणजे सेल नाही होणार, तर त्यासाठी ब्रँडिंग करणं आहे, मार्केटिंग, कस्टमर अवेअरनेस बनवणं आहे, कस्टमर पर्यंत आपलं प्रोडक्ट पोहोचणं आवश्यक आहे. याचं उदाहरण जर बघायचं झालं तर जे आज मार्केटमध्ये आपल्याला माहिती असलेले प्रोडक्ट किंवा सर्व्हिस आहे, त्यापेक्षाही चांगले प्रोडक्ट किंवा सर्व्हिस मार्केटमध्ये आहे, पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही, पोहोचले नाही मार्केटिंगमुळे ते, किंवा त्यांना मार्केटिंगचं नॉलेज नाही म्हणून ते पोहोचले नाही, पण ते मार्केटमध्ये आहे. पण मग ब्रँड कोणाचा आहे,
कस्टमर ऑर्डर्स कोणाला देतात, कोणाचं प्रोडक्ट घेतात, जे आपल्यापर्यंत पोहोचलं त्यांचंच घेतात. मग आपल्याला हे पोहोचण्याचं माध्यमच हे मार्केटिंग आणि ब्रँडिंग आहे. मग यासाठी प्रॉपर स्ट्रॅटेजी बनवायची आहे. मार्केटिंगची तर बनवायचीच आहे, पण सेल्स स्ट्रॅटेजी ही आपल्याला चांगली प्रिपेअर करायची आहे. कारण मार्केटिंगमुळे तुमचा ब्रँड होतो, लोक ट्रस्ट बिल्ड होतो, लोक तुम्हाला ऑर्डर्स देतात. पण सेल्स इथून पुढचं जे काम आहे ते सेल्स प्रोसेसचं आहे. मग तुमचं सेल्स प्रोसेस जर योग्य नसेल तर तिथे पुन्हा आपलं जी कंपनीचं मॅनेजमेंट आहे ते बिघडतं. मग हे सेल्स आपल्याला पाईपलाईन सुद्धा एकदम योग्य नियोजन त्याचं करणं आवश्यक आहे. सोबतच आपल्याला ऑपरेशनल प्लॅन बनवायचा आहे. मग हे डे टू डे ऑपरेशनल प्लॅन आपला रेडी असायला पाहिजे. आता बिझनेस म्हटलं तर वेगवेगळे डिपार्टमेंट असतात. जसं यामध्ये अकाउंट्स डिपार्टमेंट आहे, प्रोडक्शन आहे, परचेस डिपार्टमेंट, सेल्स डिपार्टमेंट, मार्केटिंग डिपार्टमेंट, HR डिपार्टमेंट, ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट. या सर्व डिपार्टमेंटला वेगवेगळे लोक, वेगवेगळे जे स्किल स्टाफ आहे, जसं आपण त्यांना डिपार्टमेंट हेड बोलतो, मॅनेजर बोलतो, त्यांच्याकडे ही जबाबदारी दिलेली असते. मग हे डिपार्टमेंटचं मॅनेजमेंट करण्याचं काम ते करतात. मग हे डे टू डे कशा प्रकारे मॅनेजमेंट होणार आहे हा पूर्ण प्लॅन यामध्ये असतो. माझं सांगायचा उद्देश मी मोठ्या लेवलवर सांगत आहे, म्हणजे असं नाही की तुम्हाला सगळे डिपार्टमेंट आपल्याला आताच करायचे आहेत आणि त्याच्यावर वेगवेगळे मॅनेजर्स अपॉइंटमेंट करायचे आहेत. ध्येय आपलं टार्गेट ते ठेवायचं आहे. सुरुवात एकट्यानेच करायची आहे. एकट्याने सुरुवात करायला कुठेही पैसा लागत नाही, काही लागत नाही. बिलकुल आपल्या माइंडमध्ये फक्त आयडिया पाहिजे आणि मार्केटला त्या आयडियाची गरज असायला पाहिजे. जर मार्केटला त्या आयडियाची किंवा त्या प्रोडक्ट सर्व्हिसची गरज असेल तर हे सर्व ऑटोमॅटिकली होतं. जसं जसं ग्रो होत जाईल तसं तसं आपल्याला हे ऑटोमॅटिकली करायचं आहे. पण लक्षात ठेवायचं आहे की सर्व कामं आपल्याला स्वतःला एकट्याला बिलकुल नाही करायचे. आपल्याला डेलिगेशन पॉवरचा यूज करायचा आहे. योग्य जागेवर योग्य व्यक्तींची अपॉइंटमेंट करायची आहे, त्यांच्याकडून ते काम करून घ्यायचं आहे. तेव्हाच आपला बिझनेस स्केल होतो. अदरवाईज बिलकुल बिझनेस आपला स्केल होऊ शकत नाही. जे स्केल झालेले आहे त्यांचं सिक्रेट हेच आहे, या व्यतिरिक्त काहीच नाहीये. त्यानंतर मग आपल्याला ही सर्व प्लॅनिंग झाली. आता आपल्याला लिगल स्ट्रक्चर एकदम स्ट्रॉंग करायचं आहे. मग लिगल स्ट्रक्चर स्ट्रॉंग करण्यासाठी आता मग जेव्हा आपलं ही सर्व प्लॅनिंग झालेली आहे, आपल्याला बिझनेस आता रजिस्टर करायचा आहे. आणि आपलं जे सेक्टरमध्ये जो बिझनेस आहे तर त्या सेक्टरमध्ये जे काही अदर लायसन्सेस आहे, अदर रजिस्ट्रेशन आहे, हे सेक्टर वाईज असतात. तर तेही आपल्याला बघायचे आहे, करून घ्यायचे आहे. लिगल मध्ये आपल्याला कुठेच अडकायचं नाही, कारण आपल्याला शॉर्ट टर्म टार्गेट नाही, लॉंग टर्म टार्गेट आहे आणि मोठं विजन आहे. त्यामुळे छोट्यामध्येच बिलकुल अडकून बसायचं नाही, तर मोठाच विचार करायचा आहे. विचार मोठा करायचा आहे. सुरुवात छोटी का असना, इव्हन छोटीच असायला पाहिजे. जे काही रिस्क असतात, जे काही धोके असतात ते अगोदरच कळतात आपल्याला. मार्केटची ओळख अगोदरच होते. आपल्या प्रोडक्ट खूप मोठ्या मार्केटमध्ये न डायरेक्ट चुकीचं जाण्यापेक्षा कमी मार्केटमध्ये आपल्या छोट्याशा एरियामध्ये चुकीचं प्रोडक्ट गेलं तरी चालतं. त्यांच्याकडून जो फीडबॅक येतो, जिथे आपण कमी पडतोय तो सुधारायचा आहे आणि मगच पुढे मोठ्या मार्केटला टार्गेट करायचं आहे. हे स्टेप बाय स्टेप करायचं आहे. त्यामुळेच मी आपलं हे जे प्रोग्राम आहे असं 10-15 दिवसाचा, 1 महिन्याचा न ठेवता 1 वर्षापर्यंत आपण हे पूर्ण मेंटरशिप तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. आता वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. प्रोप्रायटरशिप आहेत, जे सिंगल ओनर बिझनेस आहे, ज्यांना जी रिस्क असते बिझनेसची, जे ऑब्लिगेशन्स असतात, तर हे स्वतःला बेअर करायचे. म्हणजे बिझनेसमध्ये जर काही लॉस झाला तर तो लॉस यांच्या स्वतःच्या पर्सनल असेट मधून जातो. असा बिझनेस म्हणजे प्रोप्रायटरशिप बिझनेस. पार्टनरशिप सेम तसाच आहे. इथे फक्त एकापेक्षा जास्त पार्टनर्स असतात, पण हे पर्सनली लायबल राहतात जर काही बिझनेसमध्ये लॉस झाला, काही डेट्स असतील तर. या पुढचे पर्याय हे कंपनी कायद्यानुसार मॅनेज होतात. म्हणजे हे सेपरेट लिगल एंटिटी असतात. आता जसं यामध्ये लिमिटेड LLP हा ऍक्च्युअली एक हायब्रिड प्रकार आहे. कशाचा? पार्टनरशिपचा आणि कंपनीचा. पण यामध्ये बेनिफिट हा मिळतो की तुमची लॅबिलिटी जी आहे ती लिमिटेड असते. लिमिटेड जिथपर्यंत तुम्ही LLP मध्ये कॅपिटल इंट्रोड्यूस केलेला आहे तिथपर्यंतच तुमची लॅबिलिटी लिमिटेड राहील. बाकी बिझनेसमध्ये काही लॉस होऊ, काही होऊ, ते आपल्याला घेणं देणं नाही. का? कारण आपण बिझनेस मॅनेज करणारे आहोत. आपली त्या बिझनेसमध्ये एवढी इन्व्हेस्टमेंट आहे, 50,000 आहे, 1 लाख आहे, माझा लॉस तिथपर्यंतच, बाकी पर्सनल घरच्याला घरी हात लावायचा नाही. असा हा सेपरेट लिगल एंटिटी बेनिफिट आहे. यासाठी 2 पार्टनर्स मिनिमम लागतात. त्यानंतर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, इथे सुद्धा 2 डायरेक्टर्स लागतात. सेपरेट लिगल एंटिटी आहे आणि लिमिटेड लायबिलिटीचा बेनिफिट इथे मिळतो. हा सर्वात कॉमन आणि जास्तीत जास्त वापरला जाणारा स्टार्टअप कडून हा एक ऑप्शन आहे.
त्यानंतर 1% कंपनी, ज्यांना कंपनीचे म्हणजे हे सेपरेट लिगल एंटिटी, त्यानंतर लिमिटेड लायबिलिटी हे बेनिफिटही घ्यायचे, स्टार्टअपचेही बेनिफिट्स घ्यायचे. आणि मला सिंगल ओनर पाहिजे, कारण कंपनी म्हणलं तर एकापेक्षा जास्त लोक लागतात, डायरेक्टर लागतात. मग मला सिंगल ओनर पाहिजे, तर त्यांच्यासाठी हा 1% कंपनी ऑप्शन आहे. त्यानंतर पब्लिक लिमिटेड, ज्यांना लगे मार्केटमध्ये आयपीओ आणायचा आहे, मार्केटमधून स्वतः जे शेअर्स कलेक्ट करायचे आहेत, वेगवेगळ्या मार्केटमधून लोकांकडून आयपीओ काढून त्यांना आपले शेअर्स विकून पैसा मोठ्या लेवलवर जमा करायचा असेल, तर पब्लिक लिमिटेड कंपनी आहे. तुम्ही बघत असाल जे स्टॉक मार्केटमध्ये ज्या कंपन्या आहेत त्या सर्व पब्लिक लिमिटेड कंपन्या असतात. तर हे बिझनेसचे ऑप्शन्स आहे. या पर्यायामधून आपल्याला सुटेबल असलेला पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तेही आपल्याला 1-to-1 कम्युनिकेशन मध्ये, 1-to-1 मीटिंग मध्ये किंवा आपल्या ट्रेनिंग सेशन्स मध्ये आपण योग्य तो पर्याय सजेस्ट करतो. आणि आपल्याला स्टार्टअप बेनिफिट घ्यायचे, गव्हर्नमेंटचे वेगवेगळे बेनिफिट्स घ्यायचे, तर तुमचा बिझनेस मग या वरच्या दोन्ही कॅटेगरीमध्ये बिलकुल नसायला पाहिजे. तो कंपल्सरी LLP, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, 1% कंपनी किंवा पब्लिक लिमिटेड कंपनी यापैकीच असायला पाहिजे. तेव्हा आपण स्टार्टअप इंडियाचे बेनिफिट्स घेऊ शकतो, सबसिडी ग्रांट घेऊ शकतो आणि टॅक्स एक्झम्पशनही घेऊ शकतो. त्यानंतर काही अदर रजिस्ट्रेशन आहे, ज्यामध्ये GST आहे, हे आपल्याला कंपल्सरी घ्यावं लागतं. भलेही तो टर्नओव्हर 40 लाख 20 लाख जो आहे तो कंपनी असेल तर बिलकुल घ्यायलाच पाहिजे, म्हणजे काही पुढे काय आपल्याला रेस्ट्रिक्शन्स वगैरे येत नाही. त्यानंतर शॉप ऍक्ट आहे. शॉप ऍक्ट छोटा बिझनेस असो, मोठा असो, कंपनी असो किंवा प्रोप्रायटर असो, सर्वांना कंपल्सरी आहे. ज्यांचा बिझनेस कमर्शियल प्रॉपर्टीमध्ये, प्रीमायसेस मध्ये आहे त्यांना. त्यानंतर MSME आहे, स्पेशल उद्योजकांसाठी, उद्योजकांना मदत करण्यासाठी हे डिपार्टमेंट आहे, मिनिस्ट्री आहे. तर MSMEचे बेनिफिट्स घेण्यासाठी MSMEच्या ज्या स्कीम्स आहे, इन्सेंटिव्ह आहे, ज्या सबसिडीज आहे, त्या बेनिफिट घेण्यासाठी आपल्याला MSME म्हणजे आपण उद्यम रजिस्ट्रेशन बोलतो तेही करायचं आहे, कंपनी असो किंवा प्रोप्रायटरशिप असो. आपला बिझनेस जर फूड सेक्टरमध्ये असेल तर हे फूड लायसन्स सुद्धा आपल्याला घेणं आवश्यक आहे. मग यामध्ये हे टर्नओव्हर नुसार वेगवेगळे ऑप्शन्स आहे. बेसिक फूड लायसन आहे, स्टेट फूड लायसन आहे, सेंट्रल आहे. त्यानंतर एक्सपोर्ट इम्पोर्ट लायसन आहे. काही लायसन्स असे रजिस्ट्रेशन ऑप्शनल आहे, काही कंपल्सरी आहे, पण आपल्याला बघायचं आहे आपल्यासाठी कोणतं लागतं आहे. कारण लिगल मध्ये आपल्याला कुठेच अडकायचं नाही, आपल्याला मोठे टार्गेट्स ठेवूनच काम करायचं आहे. मग आपला बिझनेस जर आपल्याला आपले प्रोडक्ट सर्व्हिस एक्सपोर्ट जर करायचं असेल, काही रॉ मटेरियल इम्पोर्ट जर करायचं असेल, तर हा IEC कोड आपल्याला कंपल्सरी लागतो. त्यानंतर आपल्याला काही मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये, कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये जर आपण काम करणार असो, आपला प्लांट उभा करणार असेल, तर आपल्याला हे एन्व्हायरमेंटल क्लिअरिंग लायसन्स हे सुद्धा घेणं आवश्यक आहे. त्याच्या काय फॉर्मॅलिटी आहे ते प्रॅक्टिकली आपण तसं बघतोच असतो. त्यानंतर ट्रेडमार्क आहे. तुमचा जो काही लोगो असतो, तुमचा जो काही कलर कॉम्बिनेशन असतो, टॅग लाईन असते, तर याला सिक्युअर करण्यासाठी याची कॉपी घेऊन कोणी गैरफायदा घेऊ नये, त्यासाठी आपला ट्रेडमार्क आपण रजिस्टर्ड करणं आवश्यक असतो. आणि त्यानंतर जर तुमच्या सेक्टरमध्ये, तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही काही नवीन काही असा शोध लावला असेल, काही नवीन निर्माण केलं असेल, तर त्याचं पेटंट सुद्धा घेणं आवश्यक आहे. काही कॉपीराईट सुद्धा असतात, म्हणजे याचे अधिकार पूर्णतः आपल्या कंपनीकडे, आपल्या स्वतःकडे राहतात. त्याचा तोच फॉर्म्युला जर कोणी कॉपी केला असेल आणि त्याच्यावर बिझनेस जर केला असेल, तर आपण त्याच्या अगेन्स्ट मध्ये जाऊन पूर्ण जो काही प्रॉफिट त्यांनी कमवला आहे त्याच्यावर दावा हक्क दाखवू शकतो. त्यामुळे हेही सर्व काळजी आपण घेणं आवश्यक आहे. ISO सर्टिफिकेशन सुद्धा आहे. हे वर्ल्ड वाईड वापरले जाणारे ISO सर्टिफिकेशन आहे. हे तुमच्या बिझनेस कॅटेगरीनुसार कोणते प्रोडक्ट आहे, सर्व्हिस आहे, त्यानुसार हे सर्टिफिकेशन आपल्याला घेता येतात. या व्यतिरिक्तही खूप सारे असे रजिस्ट्रेशन असतात, लायसन्सेस असतात. आपलं स्टार्टअप, आपला बिझनेस कोणता आहे, आपले प्रोडक्ट काय आहे, सर्व्हिस काय आहे, आपण काय करणार आहोत, त्यानुसार हे वेगवेगळे लायसन्सेस असतात. त्यानंतर स्टार्टअप इंडियाचे जसे आपण आता बोललो की आपल्याला हे बेनिफिट्स घ्यायचे आहे, तर हे बेनिफिट्स घेण्यासाठी आपल्याला हे स्टार्टअप इंडियाचं रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. जसं मी आता सांगितलं की त्यामध्ये कोणते कोणते कोण करू शकतो, एलिजिबल कोण आहे, तर प्रायव्हेट लिमिटेड LLP पासून पुढे, प्रोप्रायटरशिप, पार्टनरशिप हे यांना स्टार्टअप नाही करता येत. स्टार्टअप केल्यानंतर एवढे बेनिफिट मिळतात की सर्व बिझनेस आपला आपण फ्री ऑफ कॉस्ट मध्ये सुद्धा रन करता येतो. रॉ मटेरियल वगैरे हे तर खरेदी करावं लागेल, पण मग त्यासाठी फंडिंग, सबसिडी, इन्सेंटिव्ह, ग्रांट हे सुद्धा आपल्याला मिळतं. स्टार्टअप इंडियाचं सर्टिफिकेशन आपल्याला मिळालं म्हणजे आपला बिझनेस एकदम पुढे जाऊन ग्रो करण्यासाठी आपल्याला आता एकदम सोयीस्कर झालेला आहे, असं आहे.
त्यानंतर प्रोफेशनल टॅक्स, व्यवसाय कर याचंही रजिस्ट्रेशन करणं आवश्यक असतं. आता हे झालं सर्व, आपण लिगल स्ट्रक्चर आपलं सर्व क्लिअर केलेलं आहे, योग्य पद्धतीनं बनवलेलं आहे. त्यानंतर आपल्याला मार्केटमध्ये अजूनही आपण आपलं प्रोडक्ट सर्व्हिस आणलेलं नाही, सर्व काही प्लॅनिंगच करत आहोत. म्हणजे पुढे जाऊन आपल्याला कोणतीही रिस्क नाही घ्यायची, आपलं सर्व काही ओके राहिलं पाहिजे, लिगल अडचण कोणती नाही आलं पाहिजे आणि बिझनेस आपला मोठ्या लेवलवर स्केलच झाला पाहिजे. भांडवल डोक्यातून काढून टाका की भांडवल लागतंय. भांडवल कशा प्रकारे जमा करायचंय, कशा प्रकारे, ही जबाबदारी आमची आहे, माझी आहे. तुमच्याकडे फक्त डेडिकेशन पाहिजे, स्टार्टअप आयडिया आणि काम करण्याची तयारी पाहिजे. बस बाकी सर्व आम्ही तुम्हाला ते कशा प्रकारे करायचं आहे आणि तुमच्याकडून कशा प्रकारे करून घ्यायचं आहे, तर ते डेडिकेशन जर असेल तर बिलकुल तुम्ही या सेक्टरमध्ये बिझनेसमध्ये सक्सेस होण्याची जबाबदारी आम्ही घेऊ शकतो. तर असं आपण जसं सुरू केलेलं आहे आपल्या स्वतःच्या लेवलवर, तसं को फाउंडरचीही आपल्याला गरज पडते. सुरुवातच असेल एकदम छोट्या लेवलवर करायची असेल तर को फाउंडरही आवश्यकता नाही. को फाउंडर म्हणजे एक पद्धतीचा एक पार्टनरच असतो, पण कंपनी म्हटलं तर त्याला को फाउंडर्स बोलतात. तोही वेगवेगळ्या जे डिपार्टमेंट्स आहेत त्यापैकी कोण, म्हणजे असं असू शकतं की आपण बिझनेस सुरू केला पण मला एकच पर्टिक्युलर सेक्टर मधलं नॉलेज आहे, म्हणजे मला काय येतं, मला फक्त सेल्स स्किल आहे माझ्याकडे, मार्केटिंग नाही. तर मग आपण को फाउंडर असा घ्यायला पाहिजे की त्यांच्याकडे मार्केटिंग स्किल आहे. माझ्याकडे फक्त ऍडमिनिस्ट्रेशन मी करू शकतो, मॅनेजमेंट करू शकतो, लिडरशिप स्किल आहे माझ्याकडे, मी लोकांना हँडल करण्याची स्किल आहे, बाकीचं नाही. तर बाकीचं मग तुम्ही को फाउंडर वरती जबाबदारी देऊ शकता. म्हणजे बिझनेसला सक्सेस करायचं असेल तर मी आता सांगितल्याप्रमाणे योग्य जागेवर योग्य व्यक्तींची जर हायरिंग केली आणि त्यांच्याकडून जर काम करून घेतलं तर कोणताच बिझनेस असा नाही की तो ग्रो होणार नाही, मोठा होणार नाही. जे झालेले आहेत ते याच फॉर्म्युल्यामुळे झालेले आहेत. त्यानंतर स्टार्टअप मेंटर, म्हणजे जी आता मी सांगत आहे आपल्याला की एक तुमच्यासाठी एक कुठे ना प्रत्येक पावला तुम्हाला मदत करणारा एक गाईड पाहिजे, मेंटर पाहिजे. तर तेही हे स्टार्टअप मेंटरची आवश्यकता असते आपल्याला. हे काम आम्ही बिलकुल करू शकतो. त्यानंतर सीए, आपल्या टीम मध्ये सर्व सीए सीएस आहे. हेही आपण सीए कडून आपल्याला जे काही बिझनेस प्लॅनिंग करायचे आहे, फायनान्शियल प्रोजेक्शन्स, डीपीआर, आपलं पीच डेक बनवणं, ऑडिटिंग करणं, टॅक्सेशन करणं, अकाउंटिंग, हे सर्व कामं सीएचे. पण या सर्वांची टीम आपल्याला सोबत असायला पाहिजे. भले छोट्या लेवलवर असो, जस्ट कॉन्टॅक्ट जरी असेल तरी चालतात. सल्ला घ्यायला कोणी जनरली चार्जेस नाही घेत. पण हे सर्व माइंडमध्ये ठेवूनच आपल्याला बिझनेस स्टार्ट करायचा आहे, रन करायचा आहे. कंपनी सेक्रेटरी तुमचे डेली जे काही कंपनीचे मॅटर्स असतात ते हँडल करतात. लिगल ऍडवायझर, वकील, आपल्याला कुठेही लिगल अडचण येऊ नये मग तो जसं वेंडरशी रिलेटेड असू शकते, प्रोडक्ट सर्व्हिसशी रिलेटेड असू शकते, कस्टमरशी रिलेटेड असो, सगळ्या पॉलिसीज बनवणं वगैरे हे सर्व लिगल ऍडवायझरचं काम असतं. मग हाही आपल्या टीम मध्ये असायला पाहिजे. असेल तर चांगलं. टीम मध्ये म्हणजे डायरेक्ट हायरिंग करायची, मंथली पेमेंट द्यायचं असं काही नाही. जेव्हा आम्ही सर्व्हिस घेणार तेव्हा तुमचे हे चार्जेस लागणार आणि आपल्याकडून तर या सर्व तुम्हाला म्हणजे जो आपला प्रोग्राम आहे हे सर्व टीम आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यानंतर तुम्हाला एम्प्लॉईज लागतात. आता एम्प्लॉई आम्ही नाही देऊ शकत, पण एम्प्लॉई हायरिंग करण्यामध्ये माझी जरूर मदत होईल. कारण बघा, एम्प्लॉई घेणं आणि एक म्हणजे नॉर्मल एम्प्लॉई घेणं आणि एकदम स्किल्ड एम्प्लॉई घेणं ज्याच्याकडे त्या एक्सपर्टाईज आहे, आपल्याला जे टार्गेट अचीव्ह करायचे आहेत, जे आपले मिशन आहे, धोरणं आहेत, जे विजन आहे, तो त्या विजनला साजेसा त्या विजन पूर्ण करू शकतो असाच स्टाफ आपल्याला हायरिंग करायचा आहे. ना की एकदम कमी पैशामध्ये भेटतोय म्हणून आपण त्यांना घ्यायचंय. पूर्ण आपल्या प्लॅनची तो एकदम आयसी करून टाकणार. त्यामुळे स्टाफ हायरिंग हे सर्वात महत्वाचं सिक्रेट आहे. ते जर परफेक्ट जमलं तर तुमचा माइंडही शांत राहतो. तुम्हाला फक्त ग्रोथचा एक्सपान्शनचा विचार करायला वेळ मिळतो. हे सर्व काही रोल्स ते स्टाफ कडून करून घ्यायचे आहे. तुम्ही फक्त आणि फक्त एक्सपान्शन वर फोकस करायचा आहे. मग त्यासाठी स्टाफ एकदम एक्सपर्टाईज हायर करणं किती महत्वाचं आहे ते तुम्हाला इथे क्लिअर झालं असेल. यामध्ये नक्कीच माझी मदत होईल. त्यानंतर पुढे आहे आपल्याला स्टार्टअप फंडिंग. स्टार्टअप फंडिंग सर्वात महत्वाचं, बिझनेससाठी स्टार्टअप फंडिंग आवश्यक असते. आता इथे वेगवेगळ्या मार्गाद्वारे आपण फंडिंग करतो. जसं मी आता सांगितलं की सुरुवात जर करायची असेल,
सुरुवातीला आपल्या स्वतःच्या खिशातील जे काही पैसे आहेत त्याच्यामधूनच सुरुवात करायला पाहिजे, ना की डायरेक्ट बँकेकडे जाणं. तर बूट स्ट्रॅपिंग या स्टेजला आपण आपला बिझनेस जेव्हा असतो तेव्हा सुरुवातीच्या खर्चामधूनच आपल्याकडे जे काही सेव्हिंग्स आहे त्याच्यामधूनच आपल्याला बिझनेस सुरुवात करायचा आहे. ग्रो करणं वगैरे हे आपलं पुढचे टार्गेट आहे. सुरुवात करायला काही लागत नाही बिलकुल. तुम्ही एकदा पण जसं ट्रेनिंग सेशन्स मध्ये बघू की कशा प्रकारे सुरुवात करायचं आहे. बिलकुल 0 रुपये असतानाही आपण बिझनेस तुमचं प्रोडक्ट मार्केटमध्ये आणू शकतो. तर बूट स्ट्रॅपिंग म्हणजे स्वतःकडे जे काही पैसे आहे त्या पैशाने बिझनेस स्टार्ट करणं, त्यानंतर फ्रेंड्स आणि फॅमिलीकडून बिझनेससाठी लागणारा पैसा घेणं. या दोन्हीमध्ये व्याज देण्याची आवश्यकता नाही आणि काही त्यांना शेअर होल्डिंगही देण्याची आवश्यकता नाही. शेअर होल्डिंग ऑफर करायचे असेल तर करू शकतो. या पुढचे जे ऑप्शन्स आहे तिथे तुम्हाला शेअर होल्डिंग किंवा व्याज किंवा तुमचं प्रोडक्ट सर्व्हिस हे ऑफर करावं लागतं. मग आता बिझनेस जेव्हा सेट होतो तुमचा, फ्रेंड्स अँड फॅमिली यांच्याकडून जेव्हा आपण हे घेतो, पैसा घेतो आणि बिझनेस आणखी थोडा मोठा जातो, आता आपल्याकडे सेल्स फिगर असतात की माझ्याकडे एवढा सेल्स होतोय, एवढं माझं नेट प्रॉफिट आहे, एवढं ग्रॉस मार्जिन आहे. हे जेव्हा फिगर्स आपल्याला क्लिअर होतील त्यावेळेस आपण एंजल इन्व्हेस्टर्स म्हणजे असे लोक जे चांगल्या बिझनेसमध्ये, चांगल्या स्टार्टअपमध्ये इन्व्हेस्ट करायला रेडी असतात. बदल्यामध्ये त्यांना काय पाहिजे तर आपल्या कंपनीची शेअर होल्डिंग पाहिजे असते, म्हणजे इक्विटीच्या बदल्यामध्ये. पण हे आता एंजल इन्व्हेस्टमेंट हे इनिशियल फेज मध्ये सुद्धा आपल्याला यांच्याकडून फंडिंग घेता येते. म्हणजे एका वर्षाच्या आतमध्ये आपण यांच्यासाठी एंजल इन्व्हेस्टमेंटसाठी ट्राय करू शकतो, एकदम इनिशियल फेज मध्ये सुद्धा. ज्यांचा बिझनेस अजून सुरुवात नाही झाला, फक्त बिझनेस मॉडेल आणि बिझनेस प्लॅनिंग हे सर्व परफेक्ट आयडिया वगैरे हे सर्व आयडिया पाहिजे, आयडिया व्हॅलिडेटेड झालेले पाहिजे, बिझनेस मॉडेल पाहिजे, बिझनेस प्लॅनिंग पाहिजे, बिझनेसचं रजिस्ट्रेशन पाहिजे, मला सेल्स झिरो असो. तर आपण अशा वेळेस एंजल इन्व्हेस्टर्स पर्यंत पोहोचू शकतो. पाहिजे तेवढी फंडिंग आपण एंजल इन्व्हेस्टर्स कडून घेऊ शकतो. यासाठी यांना प्रेझेंटेशन द्यावं लागतं. तुम्ही जर एखादा एक प्रोग्राम आहे, शार्क टँक मध्ये जे बसलेले आहेत ते एंजल इन्व्हेस्टर्सच आहेत. असे फक्त शार्क टँकच आहे का, नाही, असे कित्येक मोठे ऑर्गनायझेशन आहेत किंवा इंडिव्हिज्युअली असे एंजल इन्व्हेस्टर्स आहेत. त्यांच्याकडून आपल्याला हे फंडिंग आपल्याला मिळू शकते. कशाच्या बदल्यामध्ये? इक्विटीच्या बदल्यामध्ये. आणि सोबतच यांच्याकडून काही आपल्याला मेंटरशिप, काही टिप्स किंवा त्यांचं जे नेटवर्क आहे तेही आपल्याला त्याचा बेनिफिट, त्यांचा कस्टमर बेस त्याचाही किंवा त्यांचं जे मार्केटमध्ये नाव आहे त्याचाही बेनिफिट आपल्याला यामध्ये मिळतो. त्यामुळे खूप ज्या महत्वाच्या स्टेप्स आहेत सुरुवातीच्या या अगोदर ज्या बघितलेल्या त्या प्रॉपर परफेक्ट असायला पाहिजे. या पुढचा जी स्टेप आहे, हेवी इन्व्हेस्टमेंट जेव्हा तुम्हाला लागेल, जेव्हा एक्सपान्शन करायचं आहे, तेव्हा व्हीसी व्हेंचर कॅपिटल म्हणजे हा एक एंजल इन्व्हेस्टर्सचा ग्रुप असतो. हा काय करतो, तुम्हाला मोठ्यात मोठी अमाऊंट लोन म्हणजे इक्विटी म्हणून ऑफर करतो. त्यांनाही शेअर्स द्यावे लागतात. मग ते आपल्या कंपनीमध्ये डायरेक्टरशिपही घेऊ शकतात किंवा फक्त इक्विटीच्या बदल्यातही घेऊ शकतात. त्यानंतर पुढे आहे क्राऊड फंडिंग. क्राऊड फंडिंग म्हणजे असा एक प्लॅटफॉर्म, ज्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण आपलं जे स्टार्टअप आहे, जो बिझनेस आहे तो लिस्ट करायचा आहे. त्या प्लॅटफॉर्मची एक नॉमिनल फीस असते. त्या फीसच्या बदल्यामध्ये जेव्हा लिस्ट होतो तर तिथे असे छोटे मोठे पूर्ण ऑल ओव्हर इंडियामधून म्हणा किंवा वर्ल्ड मधून युजर जे असतात तर ती आपली आयडिया बघतात, सर्व काही चेक करतात. आपली आयडिया जर त्यांना आवडली तर ते आपल्याला जशी फंडिंगची रिक्वायरमेंट आहे तशी फंडिंग आपल्याला मिळते. याला बोलतो क्राऊड फंडिंग. एकदम सोपा आणि इझी ऑप्शन आहे. मग ही क्राऊड फंडिंग कशाच्या बदल्यात मिळते? इक्विटीच्या बदल्यातही मिळता येते किंवा काही आपलं प्रोडक्ट असेल, सर्व्हिस असेल, काही रिवॉर्ड पॉइंट्स असेल त्याच्या बदल्यातही आपण ही फंडिंग, ही कॅपिटल आपण जमा करू शकतो. त्यानंतर इन्क्युबेटर्स असतात, म्हणजे ज्यांच्या इक्विटीच्या माध्यमातून शेअरच्या बदल्यात ते आपल्याला काही फंडिंग प्रोव्हाइड करतात, काही मेंटरशिप प्रोव्हाइड करतात किंवा ऑफिस स्पेस आपल्याला देतात किंवा आणखी कंपनी चालवण्यासाठी जे काही रिसोर्सेस असतात तर ते यांच्याकडून आपल्याला मिळतात. ही कशी घ्यायची, काय घ्यायची, काय प्लॅनिंग करायची आहे, हे पूर्ण आपण आपल्या ट्रेनिंग, ऍक्च्युअल जे 1 वर्षाचं ट्रेनिंग सेशन आहे त्यामध्ये प्रॅक्टिकली बघतो, करून घेतो आणि तुमच्याकडून ते फंडिंग मिळेपर्यंत सपोर्ट राहतो.
त्यानंतर बँक लोन आहे, कॉमन, खूप सारा कॉमन पर्याय, जवळपास सर्वांनी वापरलेला आणि म्हणजे सर्वांचं निगेटिव्ह थिंकिंग असलेला हा ऑप्शन आहे. पण हा ऑप्शन एकदम चांगला आहे जर तुमच्याकडे सेल्स फिगर असतील तर. सुरुवातीला जर गेलं तर बँका जनरली देत नाही, पण तुमच्याकडे जर सेल्स असेल, चांगला ट्रॅक रेकॉर्ड असेल, तर बँकेकडून आपण टर्म लोन, सीसी लोन, वर्किंग कॅपिटल लोन किंवा स्टॉकच्या अगेन्स्ट लोन किंवा जे आपलं सेल्स बिल आहे त्याच्या अगेन्स्ट मध्ये सुद्धा आपल्याला फंडिंग मिळू शकते. यापुढे जाऊन गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत. काही कॉमन स्कीम मी इथे दिलेल्या आहेत, पण तुमचं सेक्टर काय आहे, तुमचं प्रोडक्ट काय आहे, त्यानुसारही वेगवेगळ्या स्कीम्स आहेत. अनलिमिटेड स्कीम आहेत, फक्त तुमचं सेक्टर एकदा क्लिअर होणं आवश्यक आहे. मग ते सेक्टरनुसार आपण वेगवेगळ्या स्कीम्स फाइंड आउट करणं, त्याचे काय गाईडलाईन्स आहे, त्याचे काय डॉक्युमेंटेशन आहे, प्रोसेस काय आहे, तिथं कोणाला भेटावं लागतं, त्यांच्यासोबत डील कशी करायची आहे, आपलं पिच डेक, प्रेझेंटेशन, आपला डीपीआर हा कशा प्रकारे बनवायचा, हे सगळं रेडी करूनच, म्हणजे पूर्ण फुल फ्लेज आपण रेडी होऊन प्रेझेंट व्हायचं आहे, ना की एकदम अर्ध अधुरं जायचं. इम्प्रेशन डाऊन होतं, आपल्याला ती फंडिंग मिळत नाही. त्यानंतर याच्या व्यतिरिक्त काही कॉर्पोरेट पार्टनरशिप्स असतात, म्हणजे जे मार्केटमध्ये ऑलरेडी स्टार्टअप जे आहेत, जे सक्सेस झालेले आहेत, त्यांचा जो नेटवर्क बेस आहे, कस्टमर बेस आहे, आपल्याला फंडिंग तर मिळतेच, सोबतच त्यांचे जे काही एक्झिस्टिंग नेटवर्क आहे त्याचंही आपल्याला बेनिफिट मिळतं. मग ते डिस्ट्रीब्युशन चॅनल असो किंवा फंडिंग असो. आणि फायनल पब्लिक आयपीओ, यापेक्षा दुसरा कोणता ऑप्शन नाहीये. जे काही मोठ्या कंपन्या आहेत त्या आयपीओ पर्यंत जातात. आयपीओ म्हणजे जनरल पब्लिक कडून शेअरच्या बदल्यामध्ये पैसा उभा करणं, भांडवल उभा करणं आणि मग आपली कंपनी स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट करणं. लिस्ट झाल्यानंतर ती ट्रेडिंग चालू राहते, पण इकडे कंपनीला फंड मिळाला, कंपनीचं ऑपरेशन सुरू. जसं जसं कंपनी ग्रो होत जाईल तसं तसं त्या शेअरची प्राइस वाढत जाईल. असा हा आयपीओ असतो. आयपीओ हा सुद्धा आपण आता, जसं तुमचं जर 1 वर्षाचा चांगला ट्रॅक रेकॉर्ड असेल तर आता आयपीओ सुद्धा मुश्किल राहिलं नाही. एसएमई आयपीओ हा एक ऑप्शन आहे. मी काही क्लायंटसाठी ट्राय सुद्धा केलेला आहे, प्रोसेसमध्ये आहे. म्हणजे आपण आपला एसएमई आयपीओ काढून स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट सुद्धा होऊ शकतो. त्याची काय प्रोसेस असते, काय असतं ते आपण बघणारच आहोत. त्यानंतर काही मार्केटिंग स्ट्रॅटेजीज आपल्याला बघायच्या आहेत. कारण आपण जेव्हा हे सर्व फंडिंग मिळालंय, आपलं प्रोडक्ट आलंय मार्केटमध्ये, आता आपल्याला मार्केटिंग करणं आहे. मग मार्केटिंगसाठी जसं काही ट्रॅडिशनल पद्धती आहेत, काही डिजिटली पद्धती आहेत. मग जे जे जास्तीत जास्त वापरतात, जसं एसईओ किंवा सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. म्हणजे तुमचा जो बिझनेस आहे, तुमचं जे प्रोडक्ट आहे, सर्व्हिस आहे, वेबसाईटवर टॉपला रँक होण्यासाठी हे एसईओ एसईओ केला जातो. मग हा एसईओ काही कीवर्ड्सवर डिपेंड असतो. जेवढे तुमचे कीवर्ड स्ट्रॉंग, जेवढं त्या कीवर्ड्सला डिमांड, तेवढं तुमची रँकिंग टॉप, आणि जेवढी टॉप रँकिंग तेवढं आपल्याकडे ऑर्डर्स जास्त येणार आणि सेल्स जास्त वाढणार. त्यानंतर सोशल मीडिया मार्केटिंग, हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे. पण जी माहिती आहे ती फक्त ऑर्गॅनिक मार्केटिंग करणं हे माहिती आहे. या पुढे जाऊन पेड कॅम्पेन्स कशा प्रकारे करायचे आहेत. पेड कॅम्पेन म्हणजे आपल्याला पाहिजे त्या टार्गेटेड कस्टमर पर्यंत पोहोचवणं कमी बजेटमध्ये. म्हणजे बघा, आता तुमचे वेगवेगळ्या सेक्टरमध्ये जर बिझनेस असेल आणि आता जसं एखादा एज्युकेशन सेक्टरमध्ये तुमचा बिझनेस आहे, तुमचा टार्गेट कस्टमर कोण आहे? विद्यार्थी. आता विद्यार्थ्यापेक्षा तुमचा टार्गेट कस्टमर हा त्यांचे वडील, त्यांचे पप्पा असायला पाहिजे. का? कारण पेड करणारे कोण आहे, डिसिजन मेकर्स कोण आहे, तर त्यांचे वडील आहे. तर ती जाहिरात मुलांना प्लस वडिलांना दोघांनाही आपली दिसायला पाहिजे पेड कॅम्पेन मधून. बाकी कोणालाच दिसणार नाही, याला बोलतात पेड कॅम्पेन. कुठे दाखवायची, कोणत्या सिटीमध्ये दाखवायची, किती लोकांना दाखवायची, त्यांचं इन्कम किती असायला पाहिजे, त्यांची आवड निवड, अशा एकदम छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून, सॉर्टिंग करून त्यांनाच आपली जाहिरात दाखवणं म्हणजे पेड कॅम्पेन करणं. याद्वारे एकदम चांगला रिझल्ट मिळतो. म्हणजे आपण जर 10,000 रुपये, जर 10,000 खूप जास्त झाले, 1,000 रुपयाचं टार्गेट ठेवलं, 1 लाख लोकांपर्यंत जर पोहोचायचं असेल तर ते वेगवेगळ्या माध्यमातून पोहोचू शकतो. या पण हेही बघणं आहे की तुमचा जो टार्गेटेड कस्टमर आहे तो कोणत्या प्लॅटफॉर्मवर आहे. कित्येकांचे इन्स्टावर असतात, कित्येकांचे फेसबुकवर, कित्येकांचे गुगलवर. या व्यतिरिक्त कंटेंट मार्केटिंग, जसं ब्लॉगिंग करणं, व्हिडिओज करणं, काही कंटेंट रायटिंग करणं किंवा ईमेल मार्केटिंग, हाही एक म्हणजे
खूप दिवसापासून चालत आलेला पण इफेक्टिव्ह असलेला ईमेल मार्केटिंग हा ऑप्शन आहे. त्यानंतर ट्रॅडिशनल मार्केटिंग आहे. मग यामध्ये जसं न्यूजपेपरवर आपली ऍडव्हर्टायझिंग करणं, मॅगझिनवर करणं, ब्राउशरवर करणं, त्यानंतर टेलिव्हिजन, रेडिओ इत्यादी याच्यावर मीडियावर आपण ऍडव्हर्टाईज करणं किंवा पोस्टर्स बनवणं, बॅनर्स करणं, हे सर्व आउटडोअर इनडोअर इव्हेंट्स काय करणं, स्पॉन्सरशिप करणं, प्रिंटवर ऍडव्हर्टाईज करणं, हे सर्व ट्रॅडिशनल मार्केटिंगचे भाग आहे. पण जसं डिजिटल मार्केटिंगचं महत्व आहे तसंच ट्रॅडिशनल मार्केटिंगचं महत्व आजही तेवढंच टिकून आहे. जे मोठे ब्रँड आहेत ते ट्रॅडिशनल मार्केटिंगवरही तेवढाच फोकस करत आहे. मी असं नाही म्हणणार की तुम्ही बिझनेस सुरू केला म्हणजे हे सर्व ऑप्शन ट्राय करायचे आहे. स्टेप बाय स्टेप सर्व करायचे आहे. त्यासाठीच आपण हे 1 वर्षाचं पूर्ण रोडमॅप बनवलेला आहे की स्टेप बाय स्टेप जसं जसं आवश्यकता पडेल तसं तसं आपल्याला इथे इन्व्हेस्टमेंट करायची. इथे पैसा खर्च, मार्केटिंगवर पैसा खर्च, तो खर्च म्हणण्यापेक्षा ती एक इन्व्हेस्टमेंट आहे. जर तुम्ही 10,000 रुपये मार्केटिंगवर खर्च केले तर त्याच्या बदल्यात तुम्हाला 2 लाख रुपयापर्यंत रिटर्न्सही येऊ शकतात. ते कसे आणायचे, काय आणायचे ते बघणारच आहोत आपण. त्यानंतर रेफरल मार्केटिंग आहे. म्हणजे तुमचे एक्झिस्टिंग जे कस्टमर्स आहेत त्यांच्याकडून असे रेफरल प्रोग्राम्स तुम्ही रन करू शकता. मग त्यांना काही रिवॉर्ड्स त्याच्या बदल्यामध्ये देणं, काही पॉइंट्स वगैरे ऑफर करणं किंवा या व्यतिरिक्त कम्युनिटी एंगेजमेंट करणं. मग यामध्ये काही ऑनलाईन फोरम्स जसे वेबिनार्स वगैरे, सेमिनार, हे सुद्धा तुम्ही अरेंज करू शकता किंवा काही कोलॅबोरेशन करू शकता. जे ऑलरेडी मार्केटमध्ये आपल्या सेक्टरमध्ये किंवा डिफरंट सेक्टरमध्ये जे एस्टॅब्लिश झालेले चांगले ब्रँड आहेत त्यांच्यासोबत आपण दोघांचाही फायदा होईल असं असं एक नियोजन करणं आणि ते मार्केटिंग करणं, त्यालाच एक कोलॅबोरेशन म्हटलं जातं. हे असे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत मार्केटिंगचे. आणि तसेच सेलचेही आहेत. आपल्याकडे एवढा वेळेअभावी आपण पूर्णच हे नाही हे करू शकत. त्यानंतर ग्रोथ प्लॅनिंग आपल्याला करायचे आहे. मग ग्रोथ प्लॅनिंगसाठी आपलं गोल, आपलं माइंड एकदम क्लिअर असायला पाहिजे की आपल्याला ग्रोथ किती करायची आहे, कधी करायची आहे, कशी करायची आहे. म्हणजे ती मेजरेबल असायला पाहिजे, अचिव्हेबल, म्हणजे आपल्याला खरंच अचीव्ह करू शकतो आपण तितकी असायला पाहिजे, रिलेव्हंट असायला पाहिजे. त्यानंतर टाइम बॉन्ड कधीपर्यंत होईल अशी असायला पाहिजे. आता ग्रोथ करायची आहे, एक्सपान्शन स्ट्रॅटेजी बनवायची आहे, तर त्यासाठी मार्केट रिसर्चच महत्वाचा आहे. मग आपल्याला काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत, आपले कस्टमर्स कोण आहेत, त्यांच्या नीड्स काय आहेत, त्याच्यानंतर कॉम्पिटिटर्स काय आहेत, ते कुठे कमी पडत आहेत, आणि जे आपलं एक्सपान्शन करायचं आहे तर मार्केट कुठपर्यंत आपण वाढू शकतो, हे सर्व मार्केट रिसर्च करायचं आहे. आता ग्रोथ जर करायची असेल तर एक प्रोडक्ट बेसिसवर सुद्धा होऊ शकते. म्हणजे आपलं प्रोडक्ट सेगमेंट वाढवणं किंवा दुसरं काय मार्केट सेगमेंट मार्केट वाढवणं, या 2 प्रकारेही ग्रोथ आपण अचीव्ह करू शकतो. म्हणजे एक सिंगल प्रोडक्ट असेल तर 10 वेगवेगळे प्रोडक्ट तयार करा आणि मार्केट वाढवा. त्यानंतर तुमचा एरिया जर एका सिटी पुरता मर्यादित असेल तर मल्टी सिटी करा, स्टेट पर्यंत असेल तर मल्टी स्टेट तुम्ही एरिया वाढून घ्या. असेही आपल्याला ग्रोथ करता येते. त्याची प्रॉपर नियोजन, प्रॉपर प्लॅनिंग करणं आवश्यक असते. त्यानंतर इनोव्हेशन. बघा, जे बिझनेस मोठे झालेले आहे हे काही मॅन्युअली त्यांचा बिझनेस ऑपरेट करून बिलकुल नाही झालेले. आपल्याला डिजिटल आता होणंच आहे. बिझनेस ग्रो करण्यासाठी मॅन्युअली वगैरे सर्व काही कामं स्वतः करणं, लिहून करणं वगैरे हे नाही. तुम्हाला सर्व सर्व प्रोसेस, सर्व ऑपरेशन्स याचं प्रॉपर एक सिस्टम बनवणं आवश्यकच आहे. त्या सिस्टम जर असेल तरच बिझनेस मोठा होऊ शकतो, स्मूथ चालू शकतो आणि सर्व काही आपल्याला आपल्या कंट्रोलमध्ये राहू शकतं. मग हे इनोव्हेशन करणं आहे. मग आपल्या त्या प्रोसेसमध्ये असू शकतं, आपल्या प्रोडक्टमध्ये असू शकतं, आपल्या बिझनेस मॉडेलमध्ये सुद्धा असू शकतं. कमीत कमी लोकांवर जास्तीत जास्त कस्टमर आपण अक्वायर करू शकतो, त्यांना सर्व्हिस देऊ शकतो, त्या आपलं प्रोडक्ट त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. याच्यासाठी प्रॉपर सिस्टमच बनवली पाहिजे. जर तुमचा बिझनेस सिस्टमद्वारे नसेल रन होत तर तुमचा बिझनेस आहे त्याच लेवलला राहतो. तो बिझनेस नसतोच, ऍक्च्युली तो सेल्फ एम्प्लॉयमेंट असतो. बिझनेस मोठा जर करायचा असेल, ग्रो करायचा असेल तर ही प्रॉपर सिस्टमच बनवली पाहिजे. त्यासाठी तुमचं बिझनेस जेवढं जास्तीत जास्त डिजिटाईज करता येईल तेवढं तुम्ही करू शकता. आता हे कसं करायचं तेही आपल्या त्या पूर्ण प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये मी प्रॅक्टिकली तुमच्या बिझनेससाठी हे करून देतो. आता साहजिक याच्यामध्ये कशा प्रकारे करायचं आहे, त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिकली शिकवणं आवश्यक आहे ते मी प्रॅक्टिकली शिकवतो. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला माहिती नाहीत, ज्या माहिती असणं आवश्यक आहे त्या गोष्टी मी तुम्हाला माहिती करून देतो. प्रोग्राम मध्ये थिओरिटिकल सेशन होतात, काही प्रॅक्टिकली सेशन होतात.
काही इंडिव्हिज्युअली म्हणजे तुमच्या सोबत मीटिंग होते, म्हणजे एक्झॅक्टली तुमच्या बिझनेसमध्ये काय अडचण आहे. मग ती एकदम छोट्यातली छोटी अडचण असेल तर ती सॉल्व्ह करण्यासाठी सेपरेट सेशन होतं. मग ते प्रॅक्टिकली नॉलेज देणं, थेरॉटिकली देणं. बाकी मोठ्या मोठ्या मग डील करण्यासाठी कशा कशा प्रकारे कॉर्पोरेट डील करायच्या, आपलं प्रोडक्ट कसं बनवलं पाहिजे, मार्केटची नीड काय आहे, हे सर्व काही तुमच्या तुमच्या आता आपण जे काही तुम्हाला सांगत आहे की 25 स्टार्टअप्स, 25 बिझनेस यांच्या सोबतच आपण हे पूर्ण 1 वर्षाचा प्रोग्राम आपण घेणार आहोत. तर हा 25 जणांसोबतच आपण काम करणार आहोत पुढच्या पूर्ण 1 वर्षापर्यंत. तर 1 एप्रिल पासून तो आपण प्रोग्राम लॉन्च करत आहोत. मग आता तुमचा बिझनेस कोणत्याही स्टेजला असो, एकदम आयडिया नसेल तरी चालेल. मग आयडिया कशा प्रकारे आपल्याला आणायची आहे बिझनेसमध्ये. मग बिझनेसमध्ये एकदा आयडिया आल्यानंतर, आयडिया ती फायनल झाल्यानंतर ती आयडिया किती योग्य आहे हे प्रॅक्टिकली मी चेक करेल. त्यानंतर त्याच्यावर प्रॉपर बिझनेस मॉडेल मी प्रत्यक्ष बनवून देईल, जे की मार्केटला आवश्यकता आहे. त्याच्यावर चांगला बिझनेस होऊ शकतो, चांगला प्रॉफिट कमवू शकतो आणि चांगली इन्व्हेस्टमेंट सुद्धा आपण अट्रॅक्ट करू शकतो आणि तो बिझनेस चांगला मोठा स्केल सुद्धा होऊ शकतो. असं बिझनेस मॉडेल माझ्याकडून तुम्हाला बनवणं, कसं बनवलं जातं हे तर शिकवल, पण बनवूनही माझ्याकडून तुम्हाला हे दिलं जातं. त्यानंतर एकदा बिझनेस मॉडेल फायनल झालं, मग बिझनेस प्लॅनिंग कशा प्रकारे करायचे आहे. मग मी आता जे तुम्हाला 7 डिपार्टमेंट सांगितले, हे डिपार्टमेंट कशा प्रकारे सेट करायचे आहेत आणि या सर्व डिपार्टमेंट कडून योग्य पद्धतीने काम करून कशा प्रकारे घ्यायचं आहे. जरी स्वतः सुरुवातीचा बिझनेस छोटा असेल, सर्व डिपार्टमेंट मॅनेजर आपल्याला अपॉइंट नाही करता येणार, ठीक आहे. त्यावेळेस तुम्हाला स्वतःलाच एकट्याला हे सर्व डिपार्टमेंट कसे माइंडमध्ये ठेवून कशा प्रकारे हँडल करायचे आहे हे सुद्धा हँडल करून हे प्रत्यक्ष मी घेणार आहे, माझी टीम घेणार आहे. त्यानंतर बिझनेसचे रजिस्ट्रेशन कोणते कोणते असतात, कोणते तुम्हाला अदर सर्टिफिकेशन लायसन्सेस लागतील, बजेट कमी असेल तर कोणतं सर्टिफिकेशनला आपण इग्नोर करू शकतो किंवा नाही करू शकत, कोणतं कंपल्सरी आहे, ते कशा पद्धतीने घ्यायचं, त्याचं ऑनलाईन ऍप्लिकेशन कसं करायचंय, हे सर्व प्रॅक्टिकली तुम्हाला शिकायला मिळणार आहे. म्हणजे ते तुम्हाला स्वतः स्वतः करता येईल असं. त्यानंतर बिझनेस फंडिंग कशा प्रकारे घ्यायची, मग बिझनेसची एक्झॅक्टली तुमची नीड किती आहे, मग यासाठी डीपीआर आपण बनवतो. डीपीआर कशा पद्धतीनं बनवला पाहिजे हे आपण प्रॅक्टिकली बघतो. बघा, जेव्हा सर्व गोष्टी तुम्हाला स्वतः जर यायला लागल्या तर तुम्हाला समोरच्याला प्रेझेंटेशनही त्याच लेवलचं देता येतं आणि दुसऱ्यांकडून कामही त्याच लेवलचं करून घेता येतं. का? कारण सर्व गोष्टी मला स्वतःला ऍज अ फाउंडर मला स्वतःला क्लिअर आहे. आता आपली रिक्वायरमेंट किती आहे, मग या रिक्वायरमेंटमध्ये जसं एखादं मॅन्युफॅक्चरिंग असेल तर मला मशिनरी एवढ्याच्या लागतात, रॉ मटेरियल एवढ्याचं लागतं, मला प्लांट पूर्ण उभा करायचा आहे त्यासाठी एवढा खर्च लागतो, वर्किंग कॅपिटल एवढं लागतं, जे काही इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत ते एवढे लागतात. हे सर्व मिळून एक आपला प्रोजेक्ट कॉस्ट बनतो. त्या प्रोजेक्ट कॉस्ट मध्ये तुमच्याकडे सध्याचा जो काही इनिशियल कॅपिटल आहे ते मायनस करून आपली एक्झॅक्टली आता रिक्वायरमेंट किती आहे ती क्लिअर होते. मग आता जी काही तुमची रिक्वायरमेंट आहे ती कोणत्या कोणत्या, मग त्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असो किंवा बँक लोन असो किंवा आता ज्या बघितलेल्या ज्या फंडिंगच्या ऑप्शन आहेत त्या कोणत्या माध्यमातून आपण हे पूर्ण करू शकतो ते बघतो. आणि त्यानंतर हे प्रॅक्टिकली कशा प्रकारे यांच्यापर्यंत पोहोचायचंय, कसं प्रेझेंटेशन द्यायचंय, कसं आपलं पिच डेक बनवायचं आहे, हे तुम्हाला प्रॅक्टिकली इथे शिकायला भेटणार आहे माझ्याकडून. जर समजा आता बघा, शिकल्यानंतर सुद्धा कित्येकांना प्रेझेंटेशन देण्यामध्ये सुद्धा अडचण होते, तर कसं द्यायचंय किंवा फंड एक्झॅक्टली मिळवायचा कसा, मग तिथे जरी काही माझं सपोर्ट लागलं तर त्यावेळेस सुद्धाही मी असं सपोर्ट केलेलं आहे आणि फंडिंग मिळवून दिलेली आहे. मग हे तसं तुमच्या बिझनेसला फंडिंग मिळवून देण्यामध्ये माझं चांगलं तुम्हाला माझ्या किंवा माझ्या टीमचं मदत होते. त्यानंतर बिझनेसला एकदा फंडिंग मिळाल्यानंतर मग तुमचं प्रोडक्ट जे फायनलाइज करायचं आहे, मग हे प्रोडक्ट असू शकतं किंवा सर्व्हिस असू शकते. सर्वात महत्वाचं असतं त्याची डिझायनिंग करणं. कस्टमरला आपण जे मार्केटमध्ये ऑलरेडी अवेलेबल प्रोडक्ट आहे, अवेलेबल आहेत, मग त्याच्या पुढे जाऊन आपल्याला असं काय कस्टमरला वेगळं पण काय देता येईल, जे वेगळं पण बघूनच कस्टमर आपलं प्रोडक्ट घेईल. हे तुमच्या माइंडमध्ये तर येईलच, पण मीही माझा ऍडव्हान्स माइंड त्यासाठी यूज करून किंवा त्यासाठी स्टडी करून तुमच्या प्रोडक्ट मध्ये ही स्ट्रॅटेजी आणू शकतो, हे काही नवीन काहीतरी देऊ शकतो. आता बघा, बिझनेस हे 1 वर्ष, ऍक्च्युली यासाठी 1 वर्ष नाही लागत. तुमचं प्रोडक्ट मार्केटमध्ये येतं ते आपल्या प्लॅनिंग नुसार जर गेलं तर आयडिया पासून ते 2 ते 3 महिन्यापर्यंत तुमचं प्रोडक्ट, मग तो बिझनेस कोणताही असो, 3 महिन्यापर्यंत तुमचं प्रोडक्ट मार्केटमध्ये आणण्याचं आपण टार्गेट ठेवून आहे. आता हे 3 महिने तुमचं प्रोडक्ट आलंय मार्केटमध्ये, तर तिथून पुढे जे 9 महिने आपल्याला द्यायचे आहेत ते फक्त
कस्टमर ऍक्विजिशनसाठी, कस्टमर रिटेन्शनसाठी, सेल्स ग्रोथसाठी, मार्केटिंग स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी आणि त्या इम्प्लिमेंट करण्यासाठी. कारण त्यामध्ये वेगवेगळ्या ट्रेंडनुसार मार्केटिंग स्ट्रॅटेजी बनवत जावं लागतं. कस्टमर माइंडमध्ये त्याचा काय विचार करत आहे, सध्या एखादा आपल्या कॉम्पिटिटरचं प्रोडक्ट यूज करत आहे तर ते का यूज करत आहे त्याचा अभ्यास करणं आणि त्याला बायपास करण्यासाठी आपण अशी काय मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे, किती मार्केटिंग बघून त्याला त्याच्या माइंडमध्ये आपलंच प्रोडक्ट किंवा आपलीच सर्व्हिस घेण्याची इच्छा होईल, ही इच्छा तयार करण्याचं काम ही आपली मार्केटिंग स्ट्रॅटेजी करते. तर हे प्रॅक्टिकली माझ्याकडून तुम्हाला शिकायलाही भेटेल आणि माझ्याकडून प्रत्यक्ष इम्प्लिमेंटही करायला तुम्हाला हे, कारण हे तुमच्या बिझनेसमध्ये मी इम्प्लिमेंट करून देणार आहे, ना की फक्त तुम्हाला ट्रेनिंग देणार आहे बाकी आता तुम्हाला जसं करायचंय तसं करा. तसं नाही, मी बघणार. कारण इथे मी जबाबदारी घेतो आहे की या 25 बिझनेसमॅनला उभा करण्याचा, त्यांचा बिझनेस उभा करण्याचा, ग्रो करण्याचा, सक्सेस करण्याचा. म्हणूनच आपल्या या बिझनेस सक्सेस प्रोग्राम हे आपण नाव दिलेलं आहे, जो की 1 वर्षाच्या आतमध्ये तुमचा बिझनेस सेट करणं, उभा करणं आणि ग्रो करणं, ग्रोथच्या दिशेने घेऊन जाणं हे माझं काम आहे, माझी आमच्या टीमची जबाबदारी आहे. बिझनेस ग्रोथ मध्ये आपल्याला वेगवेगळ्या पार्टनरशिप करावी लागू शकते. मग वेगवेगळ्या कंपन्यांसोबत सुद्धा असं काही वेळा मर्जिंग सुद्धा होते. सप्लायर सोबत आपण चांगले जर रिलेशन केले, कोलॅबोरेशन केलं, काही डिस्ट्रीब्युटर सोबत कोलॅबोरेशन केलं, म्हणजे डिस्ट्रीब्युशन नेटवर्क जर वाढवलं तर त्यांनीही आपला बिझनेस ग्रो होण्यासाठी मदत होते. माझी स्क्रीन आपल्याला दिसत असेल तर हा आपला 1 वर्षाचा बिझनेस सक्सेस प्रोग्राम आहे, जो की ऍक्शन ओरिएंटेड असेल. ऍक्शन ओरिएंटेड म्हणजे मी आता सांगितल्याप्रमाणे मी एखादी गोष्ट तुम्हाला सांगेल, ती तुम्हाला इम्प्लिमेंट करायची आहे तुमच्या बिझनेसमध्ये. नाही इम्प्लिमेंट करता आली, मी स्वतः ती इम्प्लिमेंट करेन. त्याच्यामध्ये जिथे कुठे चुका होत आहेत त्या बघणं, त्याच्यानंतर ती गोष्ट योग्य पद्धतीनं आपल्याला जसं पाहिजे त्या रिझल्ट नाही मिळत तर त्याच्यामध्ये चेंजेस करणं. बिझनेस हा एनी टाइम एक प्रयोग करण्याचा आहे. एखादी गोष्ट आज चालली म्हणजे उद्या चाललंच असं नाही. एनी टाइम आपल्याला चेंजेस 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 करत राहावं लागतं. मग हे सर्व आपण ते प्रॅक्टिकली तुमच्या बिझनेसमध्ये करणार आहोत. म्हणून आपण जे बिझनेसमॅन ठेवलेले आहे फक्त 25 जणांचंच आपण इथे एनरोलमेंट घेत आहोत 1 वर्षामध्ये. फक्त या 25 जणांचे बिझनेस डेव्हलप करून देण्याचं, बिझनेस सक्सेस करून देण्याचं मी जबाबदारी घेतो आहे. त्यासाठी जी फीस आहे 17,999 रुपये ही 1 वर्षाची आहे. मग यामध्ये तुम्हाला एक्झॅक्टली काय काय मिळेल हे मी तुम्हाला दाखवतो इथे. याची लिंकही तुम्हाला भेटून जाईल. याच्यामध्ये काय राहील तर प्रॅक्टिकली पूर्ण इम्प्लिमेंटेशन राहील, जे की इथे तुम्हाला फक्त शिकायला नाही यायचंय, तुमच्याकडे बिझनेस आयडिया असायलाच पाहिजे आणि त्यावर तुम्हाला प्रॅक्टिकली काम करणं आवश्यकच आहे. त्यानंतर जर तुमच्याकडे बिझनेस आयडिया नसेल तर आपण तिथे आयडिया जनरेटही करणार आहोत, फाइंडिंग करणार आहोत आणि एक आयडिया फायनल करून तुम्हाला सर्व काही ऍक्शन त्या आयडियावर घेणं आवश्यक आहे. जर तुम्हाला ऍक्शन नसेल घ्यायची तर मग हा प्रोग्राम तुमच्यासाठी नाही, जॉईन करू नका. मला ऍक्च्युअल बिझनेस मॅन पाहिजे जे त्यांच्या बिझनेसवर काम करतील. मग आता यामध्ये तुम्हाला काय काय मिळेल पूर्ण 1 वर्षाच्या मध्ये हे जे आता सांगतो आहे हे थिअरॉटिकली प्लस प्रॅक्टिकली प्लस इंडिव्हिज्युअली 1-to-1 सेशनद्वारेही हे सर्व काही आपण मॅनेज करणार आहे. आवश्यक असेल तिथे प्रत्यक्ष जाऊन भेटून किंवा काही प्रॅक्टिकल सेशन तिथे अरेंज करून की आपण सर्व काही तुमचा बिझनेस मॅनेज करण्याचं काम करणार आहोत. मग यामध्ये हे एक्झॅक्टली काय आहे ही अगोदर सुरुवातीच्या 1-2 दिवसामध्ये तुम्हाला कळेल. माइंडसेट बिल्ड करण्याचं काम आपण इथे करणार आहोत. त्यानंतर आयडिया ज्यांच्याकडे नसेल तर आयडिया जनरेशन कशा पद्धतीने करायची आहे, त्यामध्ये तुमची आवड काय आहे, मार्केटची नीड काय आहे त्यानुसार आणि तुमचं स्किल काय आहे त्यानुसार आपण आयडिया फायनल करणार. आणि ज्यांची आयडिया ऑलरेडी रेडी आहे तर त्यांच्या ती आयडिया योग्य आहे की अयोग्य आहे त्याचं प्रॅक्टिकली व्हॅलिडेशन करणार. व्हॅलिडेशन करण्यामध्ये आपण काही कॅम्पेन रन केले आणि त्या रन केल्यानंतर जो काही आपल्याला रिस्पॉन्स येत आहे त्या रिस्पॉन्सचा स्टडी करायचा आहे आणि मगच आपल्याला मोठ्या लेवलवर तो बिझनेस आणायचा आहे, इंट्रोड्यूस करायचा आहे, लॉन्च करायचा आहे. मग याचं व्हॅलिडेशन प्रॅक्टिकली आपण करणार. त्यानंतर बिझनेस मॉडेल आता बघितल्याप्रमाणे बिझनेस मॉडेल बनवणार, बिझनेस प्लॅनिंग करून घेणार. त्याच्यामध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला या प्रॅक्टिकली आणि थेरॉटिकली आपल्याला करायच्या आहेत. त्यानंतर एक बिझनेसमॅन जर म्हटलं म्हणजे कोणताही उद्योजक जर म्हटलं तर त्याला त्याच्यामध्ये काही ना काहीतरी एक स्किल्स असणं आवश्यक आहे. जरी काही नसेल तर ऍटलिस्ट लिडरशिप स्किल म्हणजे दुसऱ्यांकडून काम तरी करून घेता येणं ही एक स्किल असणं आवश्यक आहे. ही जर स्किल असेल, आता सध्या असे कित्येक मोठे बिझनेसमॅन आहे
की त्यांना स्वतः काही येत नव्हतं, पण दुसऱ्यांकडून काम करून घेता येत होतं, म्हणून ते आज मोठे सक्सेस आहे. तर हे तरी ऍटलिस्ट असायला पाहिजे. मग आपण टॅलेंट सर्चिंग करणं, त्यांना जबाबदारी देणं आणि त्यांच्याकडून ते काम करून घेणं हेही करू शकतो. या अशा या स्किल्स कशा प्रकारे शिकायच्या आहेत ते आपण या सेशन मध्ये शिकणारच आहोत. हे पूर्ण 1 वर्षभरामध्ये बिझनेस म्हटला म्हणजे लिगली कोणत्या कोणत्या अडचणी येतात, त्यावर कशा प्रकारे ओव्हरकम करता येतं, रिस्क मॅनेजमेंट कशा प्रकारे करायचं आहे, हे सर्व आपण यामध्ये बघणार आहोत. आपली कंपनी कोणती असायला पाहिजे, मग ती प्रायव्हेट लिमिटेड करायची का 1% करायची, त्यानंतर अदर कोणतं रजिस्ट्रेशन घ्यायचं आहे, कोणतं सर्टिफिकेशन घ्यायचं आहे, हे पूर्ण आपण यामध्ये बघणार आहोत. हा, याच्यामध्ये जे काही तुम्हाला अदर सर्व्हिसेस लागतील, जसं आता आपलं ठरलंय की आपल्याला प्रायव्हेट लिमिटेड करायची, तर हे जे मी 17,999 फीस सांगितली, तर यामध्ये तुम्हाला कंपनी रजिस्ट्रेशन करायचं आहे, तर ते यामध्ये नाही. यामध्ये फक्त हे प्रॅक्टिकल मी तुमचा बिझनेस उभा करून देण्याचं, ग्रो करून देण्याचं काम करत आहे, जो की मी प्रत्यक्ष तुमच्या बिझनेसमध्ये आहे. पण जे काही तुम्हाला अदर गोष्टी करायच्या आहेत, ज्यासाठी फीस लागते, म्हणजे जसं कंपनी रजिस्ट्रेशन करायचे, ट्रेडमार्क करायचा, यासाठी वेगळी फीस आहे. ते तुम्ही तुमच्या लेवलवर करू शकता किंवा आमच्याकडूनही करू शकता. त्यानंतर हे अकाउंट्स डिपार्टमेंट कशा प्रकारे मॅनेजमेंट करायचं आहे, वेगवेगळे जे डिपार्टमेंट आहे, सेल्स डिपार्टमेंट, मार्केटिंग डिपार्टमेंट, HR डिपार्टमेंट, हे सर्व डिपार्टमेंट कशा प्रकारे उभा करायचे, कशा प्रकारे मॅनेज करायचे आणि ग्रो करायचे, हेही आपण या 1 वर्षामध्येच शिकणार आहोत. त्यानंतर तुमचं प्रोडक्ट जे सर्व्हिस आहे त्याची कॉस्टिंग कशा प्रकारे काढायची आहे, आपल्याला त्याचं बजेटिंग कशा प्रकारे करायचं आहे, प्रॉफिट मार्जिन कशा प्रकारे मेंटेन करायचं आहे. जर मार्जिन मेंटेन नसेल होत तर प्राइसिंग वाढवणं किंवा डिक्रीज करणं किंवा टार्गेट कस्टमर्सला चेंज करणं, प्रोडक्ट सेगमेंट चेंज करणं, ह्या सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये बघू शकतो. ERP म्हणजे पूर्ण बिझनेस तुमचा ऑटोमेट करण्यासाठी ERPचं काय महत्व आहे, कशा प्रकारे इंट्रोड्यूस करायची, कशा प्रकारे वापरायची, हे पूर्ण ERP सेशन मध्ये किंवा ERP मध्ये बघणार आहोत. असं नाही यामध्ये की हे 1 दिवसाचं सेशन आहे, हे 1 दिवसाचं आहे, असं नाही. ज्या ज्या तुमच्या प्रॉब्लेम्स आहेत, ज्या ज्या कॉमन अडचण, आता इथे 25 जण वेगवेगळे बिझनेस वेगवेगळ्या सेक्टर मधील असतील, ज्या ज्या कॉमन अडचणी आहेत त्या आपण या पूर्ण 25 जणांसोबत कॉमन गोष्टी ट्रेनिंग देणार, प्रॅक्टिकली करून घेणार. पण ज्या ज्या तुमच्या सेक्टरमध्ये आहेत त्या गोष्टी तुमच्यासोबत पर्सनली शेअर होतील, पर्सनली तुमच्यासाठी असतील, पर्सनली आपण त्या तुमच्यासोबत प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करणार आहोत. त्यानंतर टीम बिल्डिंग कसं करायचं आहे, त्यांना मॅनेज कसं करायचं आहे, त्यांचा रिटर्न कशा प्रकारे करायचा आहे, त्यांचे रोल्स कशा प्रकारे सेट करायचे आहे, रिस्पॉन्सिबिलिटीज काय द्यायचे आहे, टार्गेट कसे सेट करायचे आहे, त्यांच्याकडून ते काम करून कसं घ्यायचं आहे, हे सर्व या टीम बिल्डिंग मध्ये तुम्हाला प्रॅक्टिकली करायला, किंवा मी तुमच्या टीम मध्ये, आता जसं बघा प्रॅक्टिकली करणार म्हणजे एक्झॅक्टली काय करणार, तर तुमचा बिझनेस आहे, तुमच्या बिझनेसमध्ये मी हायरिंग साठी अगोदर तयारी करणार. मग यामध्ये हायरिंग कशी करायची आहे, त्याची ऍडव्हर्टायझिंग प्रिपेअर करणं, त्याची पब्लिशिंग कुठे करायची ते तुम्हाला, कारण त्याची पब्लिशिंगचा खर्च तर साहजिकच तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर हायरिंगची डेट फायनल करणं, त्याची इंटरव्ह्यू घेणं, इंटरव्ह्यू घेण्यामध्ये माझी प्रॅक्टिकल तुम्हाला मदत होईल. साहजिकच तुम्ही पॅनलमध्ये राहाल. मग जो तुमचा बिझनेस मॉडेल आहे, जो तुमचा बिझनेस प्लॅन आहे, जो प्रोडक्ट आहे, तुमच्या कंपनीचे जे ध्येय धोरण आहे त्यामध्ये फिट बसणारा, त्या ध्येय धोरणानुसार काम करणारा स्टाफ आपल्याला सर्च करायचा आहे, तो फायनल करायचा आहे, त्यासोबत वेगवेगळे अग्रीमेंट्स करायचे आहेत आणि मगच त्याच्या रोल्स रिस्पॉन्सिबिलिटीज फायनल करायच्या आहेत. तर अशा प्रकारे मी ते प्रॅक्टिकली तुमच्या सोबत बसून हे काम करायचं आहे. त्यानंतर फंडिंग करायचे आहे. फंडिंग कशा प्रकारे करतात, हे सर्व जे काही ऑप्शन्स आहेत ती कशी घ्यायची आहे, हे प्रॅक्टिकली मी तुमच्या सोबत हे करून देणार आहे. मग आता तुम्हाला कोणता स्कीम जी आहे ती सुटेबल होती, ती कशा प्रकारे करायची, ऑनलाईन ऍप्लिकेशन कशा प्रकारे करायचं आहे, हे मी करणार म्हणजे सर्व काही मलाच करायचं असं नाही. सर्व नियोजन माझं राहील, सर्व काही इम्प्लिमेंटेशन माझं राहील, पण प्रॅक्टिकली ऍक्शनही तुम्हाला घ्यायची आहे. असं समजायचं, मेंटरशिपचा जो रोल असतो तो हाच असतो की तुम्हाला योग्य मार्गदर्शन करणं, अशा प्रकारेच इम्प्लिमेंट करा म्हणजे असं 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 होईल. जर ते नसेल होत तर आपला दुसरा पर्याय रेडी ठेवणं आणि तो पुन्हा इम्प्लिमेंट करणं. अशा प्रकारे हे मेंटरशिप मी प्रोग्राम आपला हा आहे. आता फंडिंग घ्यायची, तर फंडिंग मध्ये फॉलोअप कशा प्रकारे घेतला पाहिजे, डॉक्युमेंट कसे बनवायचे, कोणते बनवायचे ते बनवून घेणं. मग काही डॉक्युमेंटेशन प्रोफेशनल कडून बनवून घेतले जातात, मग ते तुम्ही तुमच्या लेवलवर बनवून घ्या किंवा आमच्या टीम कडून बनवून घ्या, इथे कंपल्सरी नाही.
मग हे डॉक्युमेंट बनवणं, पिच डेक, प्रोजेक्ट रिपोर्ट, DPR डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट, ऑनलाईन ऍप्लिकेशन करणं, हे सर्व प्रॅक्टिकली बघणार. तिथे फॉलोअप कोणाला जाऊन भेटायचंय, कशा प्रकारे त्यांच्यासोबत डील करायचे आहे, हे सर्व प्रॅक्टिकली आपल्याला करायचं आहे. आता मार्केटिंग करायची, तुमचं प्रोडक्ट वगैरे हे सर्व फायनल झालंय, मग मार्केटिंग करायची. तर मार्केटिंग स्ट्रॅटेजी कशी बनवायची, कस्टमर टार्गेट कसं, आतापर्यंत जे बघितलं तेच आहे, हे सर्व प्रॅक्टिकली होणार. मार्केटिंग म्हणजे एकच स्ट्रॅटेजी पूर्ण लाईफ टाईम किंवा एका वर्षभरापर्यंत तीच मार्केटिंग स्ट्रॅटेजी काम करेल असं नाही. जसं जसं ट्रेंड बदलत चलन तसं तशी आपली मार्केटिंग स्ट्रॅटेजी बदलत चलन. म्हणजे तुमचं जे मार्केटिंग बजेट आहे ते इफेक्टिव्हली यूज कशा प्रकारे करायचं आहे तेही आपण याच्यामध्ये करणार आहोत. मग यामध्ये वेगवेगळ्या मार्केटिंगचे चॅनल्स आहेत किंवा पद्धती आहेत, त्या सगळ्या आपण ट्राय करणार आहे तुमच्या बिझनेससाठी. मग त्या कोणत्या कोणत्या आहेत, तसं याच्यामध्ये लोगो कशा प्रकारे बनवला पाहिजे हे तुम्हाला प्रॅक्टिकली शिकायला भेटेल. वेबसाईट कशा प्रकारे बनवली पाहिजे, जरी तुम्हाला स्वतः नसेल बनवायची तर मग हे दुसऱ्यांना आउटसोर्स करू शकता, देऊ शकता, आमच्याकडून बनवूनही घेऊ शकता, पण शिकवण्याचं काम माझं राहील, हे तुम्ही शिकवू शकता. त्यानंतर ईमेल मार्केटिंग कशी करायची आहे हे प्रॅक्टिकली भेटेल. SMS मार्केटिंग कशी करायची आहे, इन्फ्लुएन्सर मार्केटिंग कशी करायची आहे, व्हॉट्सअप मार्केटिंग, व्हॉट्सअप म्हणजे जी ऑफिशियल व्हॉट्सअप मार्केटिंग तुम्ही बघत असाल, जे ग्रीन टिक वाला व्हॉट्सअप असतं किंवा जे बटन्स वाले येतात, तर त्यांच्याद्वारे कस्टमर पर्यंत कसं टच मध्ये राहायचं आहे. ऑर्डर त्या व्हॉट्सअप मार्फतही ऑर्डर कशा प्रकारे आपण फुलफिल करायचे आहे ते ही इथे इम्प्लिमेंट करू शकतो. अफिलिएट मार्केटिंग आहे, युट्यूबचे व्हिडिओ बनवणं, पब्लिश करणं वगैरे, हे सर्व मार्केटिंग मध्ये आपण करणार आहोत. त्यानंतर इव्हन ब्रँड अम्बॅसेडर तुमच्यासाठी कोण परफेक्ट असू शकतो, मग यामध्ये तुमच्यासाठी तुमचं मार्केटिंग बजेट किती आहे, त्या बजेटमध्ये कोणता असा आपल्याकडे सेलिब्रिटी आहे, त्या बजेटनुसार तो सेलिब्रिटी फायनल करणं, त्यासोबत डील करणं, अग्रीमेंट्स करणं आणि त्याच्याकडून ते काम आपल्याला जे पाहिजे ते आउटपुट काढून घेणं, बनवून घेणं. तर हे सर्व याच्यामध्ये बघणार आहोत. त्यानंतर बिझनेस म्हटला तर रिस्क आलीच, साहजिकच आहे. मग हे रिस्क कशा प्रकारे मॅनेज करायचे आहे, कशा प्रकारे कमी करायचे आहे, किंवा जरी काही प्रॉब्लेम्स आलात तर ती कशा प्रकारे आपल्याला त्यावर ओव्हरकम करता येईल हेही आपण बघणार आहोत. बिझनेस ऑटोमेशन कसं करायचं आहे, म्हणजे आपल्याला स्वतः कमीत कमी प्रेशर घेऊन बिझनेस ऑटोमॅटिकली सर्व काही रन झाला पाहिजे आणि मल्टिपल बिझनेस सुद्धा करता आला पाहिजे. म्हणजे आपण एकाच बिझनेस मध्ये अडकून न पडता, जे मोठे बिझनेसमॅन आहेत त्यांचे 10-10 बिझनेस सुद्धा असतात, मग हे कसे मॅनेज करतात, तर ते कशा प्रकारे मॅनेज करतात हे प्रॅक्टिकली आपण बिझनेस ऑटोमेशन मध्ये शिकणार आहोत. त्यानंतर रिलेशन बिल्डिंग कशी करायची आहे. बिझनेस म्हटलं तर सर्व काही रिलेशनवर चालतो, मग मोठे मोठे जे काही रिलेशन्स असतात ते कशा प्रकारे बिल्ड करायचे आहे, मग त्यासाठी कोणत्या कोणत्या इव्हेंट्स असतात, त्या इव्हेंट्स मध्ये तुमचं कसं पार्टिसिपेट असणं आवश्यक आहे ते सुद्धा आपण यामध्ये बघणार आहे. तुमच्यासाठी ती अरेंजमेंट, आपण इव्हेंट्स असो किंवा काही प्रोग्राम्स असो, ती अरेंजमेंट सुद्धा इथे करून देणार आहोत. उद्योजक हमेशा नाविन्याच्या शोधात असायला पाहिजे, तेव्हा तो बिझनेस सस्टेन करतो. मग हे कशा प्रकारे डेव्हलप करता येतं ते सुद्धा बघणार आहोत. बिझनेस म्हटलं तर कंपनी आली, कंपनी कशा प्रकारे मॅनेज होते, जे कंप्लायन्सेस आहे ते कशा प्रकारे करायचे आहे, म्हणजे आपल्याला काही लिगली काही अडचण आली नाही पाहिजे, तर तेही यामध्ये प्रॅक्टिकली बघणार आहोत. बँकिंग सिस्टम कशा प्रकारे बिझनेससाठी मदत करते आणि बँकिंग सिस्टम एक्झॅक्टली काय आहे, कशी आपण त्याची मदत घेऊ शकतो तेही बघणार आहोत. त्यानंतर एक्सपोर्ट, आपला बिझनेस जर म्हटलं मग तो प्रोडक्ट असो की सर्व्हिस असो, आपलं लोकल मार्केट पर्यंत राहायचं नाही, आपलं टार्गेट तिथपर्यंत नाही. हा, सुरुवात तुमचं बजेट जर कमी असेल तर मी रेडी आहे तुमच्यासोबत काम करायला. मग सुरुवात तुमची एका तुमच्या सिटीमधून होईल, पण टार्गेट आपलं ग्लोबलीच असायला पाहिजे. मग तुमचा बिझनेस मल्टी सिटी, मल्टी स्टेट, पूर्ण ऑल ओव्हर इंडिया, नंतर ग्लोबल, किंवा सुरुवातीला जरी ग्लोबल पर्यंत, कारण तुमचे प्रोडक्ट बघून तुमचं प्रोडक्टचे जे टार्गेट कस्टमर आहे तेच जर आपल्या इंडियामध्ये नसेल किंवा आपल्या सिटीमध्ये, आपल्या स्टेटमध्ये नसेल आणि ग्लोबली असेल, तर आपल्याला साहजिकच आपलं एक्सपोर्ट इम्पोर्ट जो आहे तर हे सुद्धा आपल्याला शिकणं आहे. मग हे एक्सपोर्ट कशा प्रकारे केले जातात, काही गोष्टी इम्पोर्ट कशा प्रकारे केल्या जातात, त्याचे काय काय रूल्स रेग्युलेशन, कसे प्राइसिंग कशी असते, त्यानंतर बायर्स कसे फाइंड आउट केले जातात, त्यांच्यासोबत डील कसे केले जाते, प्राइसिंग स्ट्रॅटेजी कशी, आणि एक्सपोर्ट म्हणलं म्हणजे काही रिस्क सुद्धा असतात, तर त्या कशा आपण कमी कमी करू शकतो. एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल यांची मदत घेऊ शकतो, ही सुद्धा आपण या एक्सपोर्टच्या सेशन मध्ये बघणार आहोत. आणि
आता बघणार आहे म्हणजे तुमच्या बिझनेसमध्ये ते ट्राय करणार आहे. त्यानंतर मग तुमचा बिझनेस ग्रोथ लेवलला घेऊन जाण्यासाठी या सर्व गोष्टी आपण ट्राय करणार आहे. सर्व काही ग्रोथ स्ट्रॅटेजी बनवून तुमचा बिझनेस ग्रोथ लेवल नेण्याचं काम प्रॅक्टिकली ते करणार आहे. तर हे अशा प्रकारचं हे पूर्ण 1 वर्षाचं सेशन राहील. यामध्ये तुमचा बिझनेस उभा करून ग्रो करणं जबाबदारी पूर्ण 1 वर्षापर्यंत आम्ही घेत आहोत. 1 वर्षापर्यंत का होईल तर तुमचा बिझनेस पहिल्या 2 ते 3 महिने किंवा एखादे जर काही कॉम्प्लिकेशन असे असतील तर 4 महिन्यापर्यंत तुमचं प्रोडक्ट मार्केटमध्ये आणण्याचं टार्गेट आपण ठेवून आहे. तिथून पुढे फक्त ग्रोथ आणि बिझनेस स्केल करण्याचं काम आपण पूर्ण वर्षभर करणार आहे. बिझनेस सेट तर होईलच पण सक्सेस होईल हे टार्गेट ठेवून मी आहे. तुम्ही जर असाल माझ्यासोबत काम करण्यासाठी किंवा तुमच्या बिझनेसमध्ये मला ऍड करून घेण्यासाठी तर बिलकुल तुम्ही आमच्या टीम सोबत बोलून डायरेक्ट इथून सुद्धा तुम्ही परचेस करू शकता. हा 17,999 रुपयाचा हा पूर्ण 1 वर्षाचा कोर्स आहे. कोर्स नाही म्हणू शकत, एक प्रोग्राम बोलू शकतो आपण त्याला. तर इथे तुम्ही पेमेंट करा. जर याच्यामध्ये जर काही पेमेंटमध्ये अडचण येत असेल तर आमच्या टीमला बोला. आताच करावा असंही काही नाहीये. आता जर तुमचं सर्व जर फायनल असेल तर तुम्ही आताही पेमेंट करू शकता. मी त्याची लिंक जी आहे ती तुम्हाला आता शेअर करतोय. मी चॅट बॉक्समध्ये याची लिंक पाठवलेली आहे. पण जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते अगोदर सॉल्व्ह करून घ्या. कारण माझ्यासाठी मला हे बघणं आहे की तुम्ही माझ्यासाठी फिट आहात का नाही. तुमच्याकडे जी आयडिया आहे किंवा आयडिया नसेल तर तुमचं टार्गेट्स आहे तेही मला बघणं आहे. मला सेल्फ एम्प्लॉईड नकोय. म्हणजे तुम्हाला काहीतरी एखादं शॉप सुरू करायचे आहे, स्वयंरोजगार जर करणार असेल तर मला ते नकोय. मला बिझनेसमॅन उभा करायचे आहे. तर तुमचं टार्गेटही तसंच असायला पाहिजे. उच्च मोठं ध्येय असायला पाहिजे. असं असेल तर मी तुमची 100% मदत करू शकतो. आणि असं असेल तरच हा प्रोग्राम आपला जॉईन करा. हॅलो सर. नमस्कार. नमस्कार. हा बोला. नमस्कार सर. नमस्कार. सर मला स्टार्टअप फंडिंगसाठी अप्लाय करायचं होतं, त्याची प्रोसेस मला कळेल का? हो हो, मी आता जसं सांगितलं ना, आता सेशन मध्ये तुम्ही स्टार्टअपचं नाही, जे मी लेट होता. जॉईन झालो सर. मला अगोदरचे नाही, अगोदरची आयडिया नाही. मी लेट जॉईन झालो होतो. ओके ओके. हो, आपलं सध्या कोणत्या स्टेजला आहात? आपलं प्रायव्हेट लिमिटेड आहे किंवा कोणतं आहे? प्रायव्हेट लिमिटेड आहे सर. ओके. आणि तुमच्याकडेच रजिस्टर केलं सर आपण. कोणत्या सेक्टर आपल्याकडेच केलेलं आहे ना? हो, तुमच्याकडेच केले आहे. ओके ओके. ग्रेट ग्रेट ग्रेट. आपल्याकडे हो सर. कोणत्या कंपनीचं नाव सांगू शकता? अस्तित्व मायक्रो फायनान्स. ओके. राईट राईट राईट. अस्तित्व मायक्रो फायनान्स. हो नाही सर, आता हे मायक्रो फायनान्स जे आहे ना, बघा फंडिंग कशासाठी मिळते? बिझनेससाठी मिळत असते. आणि मायक्रो ओके. फायनान्स जे म्हणलं तर तो झाला आपलं जर सेक्शन 8 मायक्रो फायनान्स आहे मला वाटतं. तर हो सेक्शन सर. 8 मायक्रो फायनान्स ही एक सोशल ऍक्टिव्हिटी आहे. सोशल ऍक्टिव्हिटीसाठी फंडिंग नसते मिळत. स्टार्टअप फंडिंग, बिझनेस फंडिंग वगैरे अशी नाही मिळत. तर त्यासाठी डोनेशन घ्यावं लागतं. तर तो डोनेशनचा भाग आहे. मग तो डोनेशन कशा प्रकारे घ्यायचे? CSR फंड घ्यायचे का FCRA घ्यायचं किंवा जनरल असे पब्लिक कडून घ्यायचे तर तेही आपण नियोजन करू. तसं तुम्ही तर आपले एक्झिस्टिंग क्लायंट आहात. तुम्ही माझ्यासोबत आणखी एक सेपरेट मीटिंग अरेंज करा तशी. आपण ते बघू. आणि या व्यतिरिक्त जर काही स्टार्टअप आयडिया असेल ज्या आधारावर आपण बिझनेस करायचा आहे तर ओके. त्यामध्ये आपण नक्कीच मदत करू. आणि यामध्ये जे आपलं मायक्रो फायनान्स आहे यामध्ये आपण प्रॉपर फक्त फंडिंग सोडून किंवा फंडिंग म्हणजे CSR आपण डोनेशन घ्यायचं आहे ओके. इथपर्यंत हे करून आपण याच प्रोग्रामला तुम्हीही जॉईन होऊ शकता, एनरोल करू शकता. आणि प्रॉपर आपण याला मोठ्या लेवलवर कसं स्केल करायचं याचं नियोजन करू शकतो. ओके, ठीक आहे सर. तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट पर्सनली करायचं असेल तर? हो हो, अशोक सरांसोबत तुम्ही एकदा कॉन्टॅक्ट करा. ते मला माझ्यासोबत बोलूनही देतील. आणि जे काही आपले एनरोल केलेले जे आहेत, जे बिझनेसमॅन आहेत एनरोल केलेले तुम्ही, तर तुमच्यासाठी माझ्यासोबत बोलण्यासाठी स्पेशल आपण एक तसं सपोर्ट सिस्टम सुद्धा हे करणार आहोत. म्हणजे तुम्हाला आणि माझ्यामध्ये बोलण्याला कुठेही काही अडथळा नाही आला पाहिजे. जसं सध्या माझ्या बिझनेसमध्ये होत आहे की डायरेक्ट माझ्यापर्यंत काही क्लायंटला पोहोचता येत नाही किंवा पोहोचणं होत नाही. माझा स्टाफ आहे, तसं स्टाफ मदत करतो. तर हो सर. आपण EDP प्रोग्राम आहे तर इथे तसं काही बंधन वगैरे नाही राहणार. तुम्हाला डायरेक्ट तसं बोलता येईल. कारण मला तुम्हाला सक्सेस करायचं आहे. तुमची सक्सेस करण्याची जबाबदारी मी तिथे घेतोय. मला तिथे एक उदाहरण क्रिएट करायचं आहे. बस हाच हेतू आहे. ओके, ठीक आहे सर. ओके, चालेल. हा ट्रेनिंग सेशन आणखी तुम्हाला कसं आवडलं तेही मला सजेस्ट करा. म्हणजे मलाही आणखी यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट वगैरे ज्या गोष्टी आवडल्यात किंवा ज्या गोष्टी आवडल्या नाही तेही तुम्हाला इथे सजेस्ट करायचे आहे.
हॅलो, नमस्कार सर. शशिकांत खोत बोलतोय कराडवरून. नमस्कार नमस्कार सर, शशिकांत सर हा, बोला. नमस्कार. आपल्याला सॉइल अँड वॉटर अनालिसिस लॅब काढायचं असेल तर आपल्याला फंडिंग भेटू शकते का? एक्झॅक्टली एक्झॅक्टली, ही अनालिसिस लॅब महत्वाची आहे यासाठी. हा, पण हे बघणं आहे आपल्याला अगोदर की यासाठी टार्गेट तुमचा कस्टमर कोण आहे. शेतकरी. शेतकरी, ओके. म्हणजे हे माझी फक्त फार्मर प्रोड्युसर शेतकरीच कंपनी करतात पण हे. मी रजिस्टर फार्मर प्रोड्युसर कंपनी पण रजिस्ट्रेशन झालेलं आहे माझं. ओके ओके, राईट राईट राईट. त्यानंतर मला तुमच्या थोडंसं कॉन्टॅक्ट झाल्यानंतर मग मी तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलेलो आहे. पण ते रजिस्ट्रेशन आता मी पुण्यातून एका सीएस च्या कडून घेतलेलं आहे करून. बर 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 बर. पण आता माझं सॉइल अँड वॉटर अनालिसिसचा कोर्स पण झालाय. मी स्वतः एमएससी केमिस्ट्रीच आहे आणि आपल्याला मी सॉइल वरती पण काम करतोय. शार्पड जमीन, चोपन जमीन ग्रेट याच्यावरती ग्रेट. मी 4 वर्ष काम केलेलं आहे. आणि हम्म. त्याचे रिझल्ट आपल्याला उत्तम आलेले आहेत. तर आपल्याला त्याच्या अंतर्गत एक दुकान म्हणजे जोपर्यंत आपलं कुठलं स्थायिक दुकान नसेल किंवा लॅब नसेल तर लोकांपर्यंत पोहोचणं फार कठीण होते. म्हणून त्यासाठी आपल्याला फंडिंग कुठून काय अवेलेबल होऊ शकेल का? फंडिंग तर होईलच. आपण याचं प्रॉपर बिझनेस मॉडेल बनवू, म्हणजे कशा कशा प्रकारे आपल्याला याच्या रेव्हेन्यू जनरेशनच्या स्ट्रीम्स बनवतील, आपला बिझनेस कशा प्रकारे ऑपरेट होईल प्रॉपर. अगोदर हे बिझनेस मॉडेल आणि बिझनेस प्लॅनिंग जर क्लिअर असेल तर आपल्याला जे स्टार्टअप फंडिंग आहे किंवा अदर जे गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत, इन्सेंटिव्ह असो, स्टार्टअप फंडिंग हाच एक ऑप्शन आहे असंही काही नाही. पण तुमच्या सेक्टरमध्ये स्टार्टअप फंडिंग 100% आपल्याला मिळू शकते. फंडिंग म्हणजे डायरेक्ट ग्रांट आपण घेऊ शकतो. 20 लाख रुपयापर्यंत ग्रांट आहे. तर तो आपण म्हणजे जो की नॉन रिफंडेबल असतो, त्यासाठी आपल्याला ट्राय करता येईल. कारण माझं एसीएबीसीचं पण ट्रेनिंग झालेलं आहे आणि ओके एफपीओचं ओके पण ट्रेनिंग झालेलं आहे. ओके, राईट, ग्रेट ग्रेट ग्रेट. त्यामुळे त्याचे पण सर्टिफिकेशन आहेत माझ्याकडे. हो हो, मग तुमची जी काही आता रिक्वायरमेंट असेल तर ती आमच्या टीम सोबत शेअर करा. आणि ओके. माझ्यासोबत आवश्यक असेल तर मीटिंगही शेअर अरेंज करा. आणि ओके. आपला जो ईडीपी हा 1 वर्षाचा ट्रेनिंग प्रोग्राम आहे, हा तुम्हाला कसा हम्म. वाटला? तुम्ही जॉईन करू शकता किंवा त्याच्यामध्ये काय ओके. सजेशन आहे हेही मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. ओके. ओके. नाही, तुमचं ओव्हरऑल सगळंच तुम्ही कव्हर करताय त्या ट्रेनिंग मध्ये. ओके अं, ओके. फक्त ते फीच आता मला एक्झॅक्ट मला ते पॅकेजेस तुमचे ते अजून व्यवस्थित काय हे नाही हो झालेले. हो 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 हो. थोडस ते बघावं लागेल मला. बरोबर बरोबर बरोबर, राईट राईट. कारण वेगवेगळं स्टँडर्ड पॅकेज ठेवलाय तुम्ही, तर तो म्हणजे त्याच्यामध्ये नक्की काय येईल ह्याच्यामध्ये कसं काय काय जशी किती तुमची येईल. रिक्वायरमेंट असते ना, त्यानुसार आपण ते पॅकेजेस डिझाईन केलेलं आहे. साहजिक मी तेच सांगितलं की आताच गडबड करू नका. आमच्या सोबत अगोदर डिस्कस करा की या पॅकेजेस मध्ये एक्झॅक्टली काय आहे, काय मिळणार आहे. मगच डिसिजन घ्या. आताच पेमेंट करण्याची कोणालाही घाई गडबड वगैरे करू नका. अगोदर समजून घ्या. आणि जरी समजा तुम्ही माइंड तुमचा हे झाला तर तिथे आपण असे एकदम हार्ड अँड स्ट्रिक्ट नाहीये की नाही माझ्याकडून हे चुकीनं पॅकेज रेडी झालं, सिलेक्ट झालं, मला हे पॅकेज घ्यायचं होतं. आपण करू शकतो, तिथे करू शकतो, असं काही हे नाही. ओके. ठीक आहे. हो थँक्यू सर. हो, ओके, चालेल, धन्यवाद. ओके. आणि आणखी काही जणांनी हँड रेज केलेला आहे. तर प्रश्न विचारा तुमचा माईक ऑन करून. समाधान घोडके यांना हा आजचा ट्रेनिंग प्रोग्राम खूप आवडलेला आहे, गुड म्हणतात. धन्यवाद समाधान सर. आणखी तुम्हाला हा ट्रेनिंग प्रोग्राम कसा वाटला? काय सजेशन काय सजेशन देऊ शकता सर? ओके ओके. बर. तर आपले हे जे ईडीपी ट्रेनिंग प्रोग्राम आहे आणि बाकीचे जे काही पॅकेजेस आहे, आमच्या टीम सोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करा. याबद्दल अधिक माहिती तुम्हाला प्रॉपर मिळेल की कशामध्ये काय मिळणार आहे, एक्झॅक्टली काय मिळणार आहे, त्याची किती फीस आहे, पूर्ण तुम्हाला कम्पेअर करून भेटेल. आणि प्रॉपर त्याच्यामध्ये गाईड भेटेल. त्याच्यामध्ये कुठेही म्हणजे अडचण आली तर तुम्ही डायरेक्ट माझ्याशी सुद्धा कॉन्टॅक्ट करा. माझी टीम माझ्याशी बोलणंही करून देईल. त्याच्यामध्ये कुठेही म्हणजे तुम्हाला असं हे ठेवणार नाही, एखादी गोष्ट लपवून ठेवून मग ते हे कर, त्याच्यात तसं बिलकुल नाही. कारण आपल्याला लॉंग टर्म 1 वर्षापर्यंत तुम्हाला सर्व्हिस द्यायची आहे, तुमचा बिझनेस ग्रो करायचा आहे. तर माझी टीमही तुम्हाला कॉल करेल, समजून सांगेल की हे एक्झॅक्टली काय आहे, कशा प्रकारे आपण काम करणार आहोत. माझी टीम तुम्हाला बिलकुल कॉल करेल. त्यामध्ये तुम्ही तुमचे प्रश्न उत्तर करू शकता, म्हणजे इंडिव्हिज्युअली तुम्हाला हे सर्व काही विचारता येईल. तर हा
मग हा वेबिनार पूर्ण ट्रेनिंग सेशन कंप्लीट झाला असं आपण डिक्लेअर करून वेबिनारला या ट्रेनिंग सेशन एंड करत आहोत. सर्वांचे धन्यवाद जे कोणी जॉईन झालेले आहेत.